अभ्यासक्रम रोटरीचे पाऊल या आजच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करायला आलेले तज्ञ डॉक्टर दिनेश नेहेते, मिसेस रिचा कुमार, समीर खाडे आणि मिसेस सुजाता होनप या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सभी सुखी हो, सभी रोगमुक्त रहे, सभी मंगलमय घटनाओं के साक्षी बने और किसी को भी दुख का भागी न बनना पड़े. मी प्रेसिडेंट मकरंद फडके यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा अध्यक्ष मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद वंदना. मी रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो या अध्यक्ष नात्याने आजचे जे वक्ते आहेत त्यांचे सगळ्यांचे स्वागत करतो. आपण ह्या विषयातले सगळे जे तज्ञ आहात ते आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यशाळेला मार्गदर्शन करायला आज आपण आलात. खूप खूप धन्यवाद. आम्ही सगळेजण आपले विचार ऐकायला खूप उत्सुक आहोत आणि ही कार्यशाळा आपल्या ब्रेन्समध्ये खूप वरच्या लेवलला जाणार याची मला खात्री आहे. आज मला आपले जे पार्टनर क्लब आहेत प्रिस्टीन क्लब त्याचे अध्यक्ष इथे उपस्थित आहेत डॉक्टर दिनेश नेते. त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या क्लब ह्या कार्यक्रमात आपली पार्टनरशिप ठरवली. थँक्यू दिनेश, व्हेरी मच. थँक्यू मकरंद. आज आपले रोटरी डिस्ट्रिक्ट टीम लिटरसी टीमचे पदाधिकारी पण उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आपण आलात आपल्या या लिटरसी एफर्ट मध्ये जे काही आमचे प्रयत्न आहेत आपल्या उपस्थितीमुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळत आहे. थँक्यू व्हेरी मच. तसेच आपल्या दोन्ही रोटरी क्लबचे मेट्रो आणि प्रिस्टीनचेही सभासद उपस्थित आहेत, त्यांचेही मी स्वागत करतो. आणि आज आपल्या इथे पालक आणि शिक्षक बहुसंख्येने उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि मुख्यतः अभिनंदन करतो. आपण हा जो स्ट्रेस आपल्या शिक्षण पद्धतीचा जो मी म्हणेन बाय प्रॉडक्ट आहे स्ट्रेस, त्याच्याविषयी आपण खूप बोलतो, खूप ऐकतो, पण भारतात तरी त्याच्याविषयी जास्त काही केल्याचं ऐकिवात तरी नाहीये. आणि आज आपण इथे आलात या कार्यशाळेत की हा प्रॉब्लेम काय आहे, त्याच्याविषयी काय करता येईल हे समजून घ्यायला आलात, ह्याबद्दल आपले अभिनंदन. ही आपली विद्यार्थ्यांविषयीची तळमळ ह्याच्यातनं प्रदर्शित होते. मी असं म्हणेन की मी जसं म्हणालो तसं की हा प्रॉब्लेम आपण खूप ऐकतो याच्याविषयी, पण सहसा फार केलं जात नाही. आणि म्हणून हा जो प्रॉब्लेम आहे ह्याचा हा जो प्रकल्प आम्ही जो करतोय बांधतोय त्याला आपण मल्टिपल पार्ट्स मध्ये करणार आहोत. आज म्हणेन ही पहिली पायरी आहे. आज आपण पहिल्या पायरीवर उभे आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत की हा प्रॉब्लेम काय, त्याला काय सोल्युशन्स असू शकतात आणि याच्या पुढचे जे भाग आहेत त्याची विस्तृत माहिती आजच्या वेबिनार मध्ये आपल्या सगळ्यांना मिळेल. माझी अशी आशा आहे की आपण सगळेजण आज ज्या संख्येने, आता मला काउंट दिसतं 250चा काउंट आहे झूमवर, ह्या संख्येनं सगळे इतर जे ह्या प्रकल्पाचे भाग आहेत त्यालाही असाच प्रतिसाद द्याल आणि जेणेकरून आपण शिकाल, आपले इनपुट्स आम्हाला मिळतील आणि आपण एकत्र काहीतरी ह्या विषयी, हा जो मोठा प्रॉब्लेम आहे त्याची आपण काहीतरी एकत्र ऍक्शन करूया अशी माझी खात्री आहे. ही जी ह्या प्रकल्पाची सुरुवात झाली ती आमच्या क्लबमधले 2 रोटेरियन पास्ट प्रेसिडेंट पद्मा शहाणे या डिस्ट्रिक्ट लिटरसी मध्ये आहेत आणि इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट मुकुंद चिपळूणकर हे ह्या दोघांची संकल्पना होती. म्हणजे त्यांनी केवळ कल्पना न मांडता ती कल्पना लावून धरली, त्याच्यावरती गेले काही महिने खूप काम केले त्या दोघांनी आणि त्यांच्यावरची त्या टीम नाही. आणि म्हणून हा जो आजचा कार्यक्रम आपला चांगलाच होणार आहे आणि ह्याच्या पुढचे जे भाग आहेत या प्रकल्पाचे तेही तेवढेच चांगले इफेक्टिव्ह होणार आहेत अशी माझी खात्री आहे. आणि मी आता जास्त न बोलता कार्यक्रमाची सूत्र परत आजची एमओसी रोटेरियन वंदनाकडे प्रोग्राम. धन्यवाद प्रेसिडेंट मकरंद. मी सर्वांना एकदा विनंती करते की आपले सगळ्यांचे मायक्रोफोन कृपया मोड मध्येच ठेवा, म्यूट मोड मध्ये, म्हणजे दुसऱ्या कोणालाही त्याचा व्यत्यय येणार नाही. धन्यवाद.
मी पीपी रोटेरियन पद्मा शहाणे यांना विनंती करते की आनंदी अभ्यासक्रम रोटरीचे पाऊल या उपक्रमामागची भूमिका थोडक्यात सांगावी. नमस्कार मंडळी, आवाज येतोय नीट क्लिअर? हो. नमस्कार मंडळी, रोटरीच्या आजच्या आनंदाचा अभ्यासक्रम या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल प्रथम मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करते. नाव थोडं वेगळं वाटतंय ना? दिल्लीला 2016 मध्ये हॅपीनेस करिक्युलम या सरकारी शाळांमध्ये चालू केलेल्या उपक्रमातून आम्हाला याची स्फूर्ती मिळाली. नर्सरी ते 8वी पर्यंत घेतलेल्या या कार्यक्रमात रोल प्ले, ग्रुप डिस्कशन्स, गोष्टी सांगणे अशा अनेक गोष्टींचा समावेश केला गेला आणि शाळांमध्ये रोज सकाळी 1 तास या ऍक्टिव्हिटी चालू झाल्या. आणि क्षणिक आनंदापासून नात्यांमधला आनंद ते सर्वात महत्वाचा शाश्वत असा विचारपूर्वक कृती करून ध्येय गाठण्यातला आनंद अशा प्रवासाकडे मुलांची सुरुवात झाली. खरं तर हे वाचल्यावर आपल्याला शाळेत असं काही शिकवलं असतं तर अनेक गोष्टी हाताळायला सोप्या गेल्या असत्या असं वाटलं. आणि म्हणूनच तज्ञ मंडळींशी आम्ही चर्चा केली आणि या वाटेवरचं पहिलं पाऊल आज आपण सर्वजण टाकत आहोत. युनायटेड नेशन्सने हॅपीनेस हा फंडामेंटल ह्युमन गोल म्हणून 2011 मध्ये घोषित केला. युरोप, ऑस्ट्रेलिया, जपान या देशात हॅपीनेस करिक्युलम राबवला जातो. मानसिकदृष्ट्या खंबीर, आत्मविश्वास असणारी आनंदी मुलं घडवणं हा त्यामागचा उद्देश असतो. अशी मुलं आयुष्यात यशस्वी होताना दिसतात आणि एक प्रगल्भ समाज घडवण्यासाठी मदत करतात. भारताचा नंबर मात्र जगाच्या हॅपीनेस काउंटमध्ये खूप खालचा लागतो. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी सांगितल्याप्रमाणे मानसिक आरोग्य या विषयाला आपल्याकडे खूप कमी महत्त्व दिलं गेलंय. स्पर्धा आणि शिक्षणाच्या प्रचंड ताणाखाली विद्यार्थी, पालक, शिक्षक दबलेले दिसतात आणि सगळं मिळवण्याच्या धडपडीत आनंद कुठेतरी हरवलेला दिसतो. हा ताण हलका करण्यासाठी आणि शिक्षणात सहजता, आनंद येण्यासाठी आपण काय करू शकतो याचं मार्गदर्शन आज आपल्याला मिळेल. चला तर मग पुढची पिढी सक्षम, आनंदी घडवण्यासाठी आपण सगळे एकत्र काम करूया. धन्यवाद. धन्यवाद पीपी पद्मा. सेशन सुरू होण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना. सर्व सहभागी सदस्यांनी कृपया आपले मायक्रोफोन म्यूट मोड मध्येच ठेवावेत, अनम्यूट करू नयेत. जर कोणाला काही बँडविड्थचा प्रॉब्लेम आला किंवा ऐकायला नीट येत नसल्यास स्वतःचा व्हिडिओ ऑफ करून बघा, शक्यतो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. कोणाला काही प्रश्न असल्यास किंवा काही सूचना करायच्या असल्यास फक्त चॅट बॉक्सचा उपयोग करावा. सेशनच्या दरम्यान किंवा नंतर काहीही प्रश्न असल्यास चॅट बॉक्स मध्येच लिहावे. आमच्या चॅट मॉडरेटर त्याची नक्की दखल घेणार आहे. प्रश्नोत्तराकरता या सर्व सेशन नंतर वेळ ठेवलेली आहे. आपण प्रश्न चॅट बॉक्स मध्येच लिहावेत. प्रश्नोत्तरांच्या वेळी तुमच्या वतीने आमच्या मॉडरेटर ते तज्ञांना विचारतील. आज जे कोणी रजिस्ट्रेशन शिवाय इथे सहभागी झालेली असतील तर त्यांनी कृपया आपला नाव, फोन नंबर आणि ईमेल आयडी चॅट बॉक्स मध्ये लिहावा, जेणेकरून आम्हाला जर आपल्याशी परत संपर्क साधायचा असेल तर ते सोपे जाईल. धन्यवाद. आपण आता सेशनला चालू करूयात. खरा आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो, तो तुमच्या आत अंतःकरणात असतो. आत्मानंद मिळवण्यासाठी मनाचा विकास अवलंबून आहे. शारीरिक व्यायामाप्रमाणे ध्यान हा मनाचा व्यायाम आहे. मनाच्या विकासाचे ते एक साधन आहे. आजच्या सेशनची सुरुवात आपण नाविन्यपूर्ण पद्धतीने करणार आहोत. ओंकार आणि भ्रामरीने करणार आहोत. त्याकरता मी समीर खाडे सर यांना विनंती करते की त्यांनी 5 मिनिटं ओंकार आणि भ्रमरी घ्यावी. समीर खाडे सर. धन्यवाद वंदनाताई. हा एक रोटरीचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे ज्याच्यासाठी आज सगळ्यांना आम्हाला आमंत्रित केलंय आणि तुम्ही सगळे उपस्थित राहिलात, मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. अभ्यासक्रम आनंदाचा होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण ही गोष्ट का करतोय ह्याची क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. जे आपण करतोय त्याचा आपल्याला नक्की फायदा काय होणार आहे, नक्की उपयोग काय होणार आहे
हे जर आपल्याला माहिती असेल तर ते करण्याचा उत्साह अधिक वाढतो. तर कार्यक्रमाची सुरुवात आपण ओंकार आणि भ्रामरीने का करणार आहोत? तर ओंकार आणि भ्रामरीचे फायदे मी तुमच्याबरोबर पहिले शेअर करतो. एक तर ओंकार, आणि हे कदाचित आपल्याला लहानपणीपासून ऐकलेले आहेत, माहिती आहेत, तरी एक ती रिव्हिजन होईल की ओंकार भ्रामरीमुळे आपल्याला मानसिक स्वास्थ्य मिळतं, आपला ताणतणाव कमी होतो, आपलं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं, आपल्या हार्टवरचा स्ट्रेस कमी होतो, आपली डायजेशन सिस्टीम सुधारते, आपल्या ब्रेनचं फंक्शनिंग इम्प्रूव्ह होतं, आणि त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन, ग्रास्पिंग, मेमरी, कॉन्फिडन्स याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. ओंकार भ्रामरी किंवा ह्यासारखे प्राणायामाचे जे प्रकार आहेत ते भले आपल्या देशातनं विकसित झाले असतील किंवा आपल्या देशातनं त्याचा उगम झाला असेल, तरी गेली 25-30 वर्ष जगभर याचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रसार होतोय. माइंडफुल स्कूल्स म्हणून 20-25 वर्ष युरोपियन कंट्रीजमध्ये, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मग अशी पद्माताई म्हणाल तसं जपान, या देशांमध्ये माइंडफुल स्कूल्स हा कॉन्सेप्ट राबवला जातो. आणि माइंडफुल स्कूल्स मधनं जी काही त्यांची फाइंडिंग्स आहेत त्याच्यामध्ये ह्याच ऍक्टिव्हिटी कंडक्ट केल्या जातात. त्यांची जी फाइंडिंग्स आहेत त्यातनं त्यांना हे जाणवलंय, किंवा त्यांच्या रिसर्च मधनं त्यांना हे जाणवलंय की मुलांमध्ये आणि टीचर्समध्ये दोघांमध्ये आमूलाग्र बदल, या सगळ्या सकारात्मक आमूलाग्र बदल या सगळ्या गोष्टींमुळे घडलेले आहेत. मी अजून एक गोष्ट तुम्हाला इथे शेअर करतो आणि मग ओंकार भ्रामरीकडे आपण वळू. 40च्या पुढचे जे कोणी आता वेबिनार अटेंड करत असतील, आणि एस्पेशली बॉईज जे अटेंड करत असतील, त्यांनी आयुष्यात एकदा तरी शाळेत असताना कान धरून उठाबशा काढल्या असतील. आता हे जे कान धरून उठाबशा काढणं, ह्या आपल्याकडे आपण ही शिक्षा मानली जायची. पण ह्या ज्या जिथे स्त्रिया कानातले घालतात तो जर पॉइंट आपण दाबला आणि उठाबशा काढल्या तर एक तर ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि न्यूरॉन्सची ऍक्टिव्हिटी मध्ये इम्प्रूव्हमेंट जाणवली, असा रिसर्चनी सिद्ध केलंय. आणि आज ह्या कॉन्सेप्टला अमेरिका आणि युरोपमध्ये सुपर ब्रेन योगा असं म्हणतात. तर मला असं वाटतं ह्या शिक्षा आपण परत स्वतःहून आनंदाने घ्यायला हरकत नाही, कारण त्यामुळे ब्रेनचा विकास निश्चित चांगला होतो. आता आपण 3 ओंकार आणि 3 भ्रामरी म्हणणार आहोत, कारण आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. तर भ्रामरी म्हणजे काय हे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. माझ्याकडे ऑब्झर्व करा, हा जो अंगठा आहे त्यांनी मी माझा हा कान बंद करतोय, दोन्ही कान, आणि हे जे डोळ्यांवरती ही 3 बोटं ठेवतोय, आणि हे जे बोटे ते कपाळावर ठेवतोय, म्हणजे मी माझे सेन्सेस बंद केलेले आहेत. आणि आता सेन्सेस बंद करून मी ओंकार म्हणणार आहे. मी एकदा म्हणून दाखवतो तुम्हाला. सो असं आपल्याला 3 भ्रामरी म्हणायचे. त्याच्या आधी आपण पहिलं 3 ओंकार म्हणू, मग 3 भ्रामरी म्हणू, आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. तर सगळ्यांनी पहिला ताठ बसा, डोळे मिटा, खोल श्वास घ्या, आणि नक्की करा, मला फक्त ऑब्झर्व नका करू. सगळा स्ट्रेस श्वासावाटे बाहेर फेकून द्या. आणि आता खोल श्वास घेऊन आपण ओंकाराला सुरुवात करूया. डोळे बंदच असू दे. आता आपण 3 वेळा भ्रामरी करूयात.
हळूहळू हात खाली घ्या आणि तुम्हाला जेव्हा डोळे उघडावेसे वाटतील तेव्हा हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. आता मी ह्याबद्दल थोडी पुढे माझ्या सेशनमध्ये माहिती देईनच, पण आता वंदनाताईंकडे जाऊ. वंदना, अनम्यूट कर. अनम्यूट कर. धन्यवाद समीर सर. आपण आपल्या सेशनची सुरुवात डॉक्टर दिनेश नेहते यांच्या व्याख्यानाने करणार आहोत. डॉक्टर दिनेश नेहते रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टीनचे प्रेसिडेंट आणि एनरिच फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक आणि संचालक आहेत. डॉक्टर दिनेश PhD इन फिजिक्स असून त्यांनी सायकोलॉजीचे बरेच कोर्सेस केलेले आहेत. लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी समाजभान निर्माण करण्याकरता त्यांनी 20 वर्षाच्या आपल्या कॉर्पोरेट करिअरला रामराम ठोकला आणि 2014 मध्ये एनरिच फाउंडेशन याची स्थापना केली. एनरिच फाउंडेशन मार्फत पालक आणि शिक्षकांसाठी विविध कार्यशाळेचे आयोजन केले जाते. आजपर्यंत 18,000च्या पेक्षा जास्त पालकांनी तर 3500च्या वर शिक्षकांनी तसंच महाराष्ट्रातल्या एकूण 45 शाळांनी या कार्यशाळांचा लाभ घेतला आहे. 300च्या वर पालकांनी जोडीने एनरिचचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलाय आणि त्यांना त्यांच्या मुलांचे चांगले पॉझिटिव्ह असे रिझल्ट मिळालेले आहेत. मी डॉक्टर दिनेश यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. डॉक्टर दिनेश. Thank you, Vandana. Thank you for those kind words. मी थोडंसं प्रेझेंटेशन असं दाखवतो. एक 2-3 स्लाइड्स आहेत, पण थोडा त्याच्याने व्हिज्युअलायझेशनला मदत होते. सर्वप्रथम रोटरियन मकरंद फडके, प्रेसिडेंट मेट्रो, रोटरियन विवेक कुलकर्णी, सेक्रेटरी, रोटरियन मुकुंद चिपळूणकर, कन्व्हेनर ऑफ दिस प्रोजेक्ट. तुम्ही मला वैयक्तिकरित्या आणि आमच्या क्लबला या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद. छानपणे आपण हा कार्यक्रम पुढे नेऊ असं मला खात्रीने वाटतंय. हॅपीनेस करिक्युलम. हॅपीनेस शोधणं किंवा काय, हॅपीनेस कशासाठी असायला पाहिजे या दृष्टीने आपण हा कार्यक्रम मांडतो आहे. बेसिकली या कार्यक्रमातनं काय होणार आहे तर विल बी स्ट्रेंथनिंग द माइंड्स ऑफ अवर नेक्स्ट जनरेशन. आणि मी स्ट्रेंथनिंग द माइंड्स का म्हणतोय हे तुम्हाला हे सेशन संपायच्या आतच लक्षात यायला सुरुवात होईल. एक छोटासा प्रवास माझ्या बरोबर करा, एक एक्सपिरियन्शियल असा इमेजिनरी विचार की तुम्ही तुमच्या मित्राबरोबर त्याच्या गाडीने प्रवास करायला निघालात. गाडीत तुम्ही बसलात आणि त्याने त्या गाडीचा गिअर हातात पकडला आणि तो गाडी चालवायचा प्रयत्न करतोय. गिअर पुढे ढकलतोय, गिअर बाजूला करतोय, काहीतरी त्याचे प्रयत्न चालू आहे आणि तुमच्या लक्षात येत आहे की तो त्या गिअरला जॉयस्टिक समजून काम करायचा प्रयत्न करतोय आणि ती जॉयस्टिक मागे पुढे करून सुद्धा गाडी अजिबात चालत नाहीये आणि त्याची खूप चिडचिड होते आणि तुम्ही हे बघताय. कसं वाटेल तुम्हाला? विचार करून बघा की असा कोणतरी आपला गिअरला पकडून गाडी चालते का असा विचार करतोय. कारण त्याने नेहमी व्हिडिओ गेम्स मध्येच गाडी जास्तीत जास्त चालवलेली. किंवा गाडीला क्लच, ब्रेक, ऍक्सिलरेटर असे 3 पेडल्स असतात. जर त्याने समजा असा प्रयत्न केला की त्याने गाडी सुरू करण्यासाठी फक्त क्लच दाबला किंवा गाडी थांबवली, स्पीड मध्ये आल्यानंतर गाडी थांबवण्यासाठी ऍक्सिलरेटर दाबलं आणि गाडी त्याचं ऐकतच नाहीये म्हणून त्याची सारखी चिडचिड होते. हे काय, काही चालत नाहीये, नीट पळतच नाहीये, व्यवस्थित होतच नाहीये, अशी सगळी चिडचिड व्हायला लागली. कसं वाटेल तुम्हाला? विचार करून बघा.
किंवा वेगळ्या पद्धतीने विचार करूया की आपण हाताने चालतो, हाताने काम करतो, पायाने चालतो. हाताने पकडण्याच्या वस्तू जर व्यवस्थित डिझाईन केलेल्या नसतील आणि त्या आपण वापरायचा प्रयत्न केला तर आपली परत चिडचिड होणार आहे. म्हणजे सुरी ब्लेड करून धरून कापायचा प्रयत्न केला तर हात कापला जाणार आहे आणि चिडचिड होणार आहे. सो अशी चिडचिड का होते? कारण आपण त्या गोष्टी समजून घेत नाही आहोत की हे काय आहे, म्हणजे फंक्शनिंग. प्रत्यक्षात असं घडताना दिसत नाही, बरोबर. प्रत्यक्षात आपल्याला दिसतं की लोक गाडीत बसल्यानंतर बरोबर गिअरचा वापर गिअरच करतात, स्टिअरिंगचा वापर स्टिअरिंगच करतात, कारण गाडी चालवायला सुरुवात करण्याच्या आधी त्यांनी ते सगळं शिकून घेतलेलं असतं आणि त्याच्याप्रमाणे ते काम करत असतात. आता माझा असा प्रश्न आहे की हात आपण खाण्यासाठी, वस्तू उचलण्यासाठी वापरतो, पाय आपण चालण्यासाठी किंवा जिना चढण्यासाठी वापरतो, म्हणजे त्यांचं काय काम आहे हे समजून घेतो आणि त्याच्याप्रमाणे वापर करतो. असे प्रत्येक अवयव आपण वापरतो. शिक्षण होण्याचा अवयव कोणता हो? मेंदू, बरोबर. सो मेंदू कसा काम करतो हे जर नाही समजलं आणि आपण मुलाच्या मेंदूला शिकवायचा प्रयत्न केला तर काय होईल? आज काय चाललंय ऐकू येतं का तुम्हाला? आजकालची मुलं ना ऐकतच नाहीत. याला ना किती नीट सांगितलं तरी समजतच नाही. हा ना मस्तीच करत असतो. मुलं ना ऐकतच नसतात. सारखी मस्ती आहे. किंवा शिक्षा करून झाली हो, काही फरक पडत नाही. मी किती प्रेम करते, बऱ्याचदा प्रेम आणि बक्षीस हे जोडलं जातं बरं का. म्हणजे बक्षीस दिली म्हणजे मी प्रेम करतो असं वाटतं. मी किती प्रेम करतो, प्रेमाने वागतो, बक्षीस देतो, तरी काही फरक पडत नाही. थोडक्यात या सगळ्या गोष्टी होत आहेत, याला कारण आपण मूल काय आहे हे समजून घेत नाही आहोत आणि त्याला वळण लावण्याचा प्रयत्न करतो. ते जर आपण समजून घेतलं तर कदाचित आपला इफेक्टिव्हनेस, जशी गाडी चालवण्यामध्ये ते सगळे गोष्टी माहिती असले की गाडी छान चालवता येते, तसं मुलांना सांभाळणं सोपं होईल. सो या दृष्टिकोनातून मी अगदी छोट्याशा वेळेअभावी कमीत कमी याच्यातल्या कन्सेप्ट देतो. त्याच्यात पहिल्यांदा आपण मेंदू काय असतो ते समजून घेऊया. तो माणसाचा मेंदू जर तुम्ही पाहिला तर त्याच्यात 3 भाग व्यवस्थित दिसतात. एक हा लाल भाग जो दिसतोय त्याला ब्रेन स्टेम किंवा रेप्टाइल ब्रेन म्हणतात. मधला निळा जो भाग आहे त्याला लिम्बिक सिस्टीम किंवा भावनिक मेंदू म्हणतात. आणि हा जो पुढचा हिरवा भाग आहे त्याला प्रीफ्रंटल लोब असं म्हणतात. आणि मग बाकीचा जो मोठा मेंदू आहे तो सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आता झालंय असं की माणूस जसा उत्क्रांत झाला, म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून उत्क्रांती होत होत आपण मनुष्य प्राणी तयार झालोय असा आपण सिद्धांत ऐकलेला. तर तसाच त्याचा मेंदू पण उत्क्रांत होत गेला. म्हणजे आधी जे सरपटणारे प्राणी होते त्यांच्या ब्रेनचं जे बेसिक फंक्शन होतं, म्हणजे खाणं पिणं, व्हॉलेंटरी ऍक्शन्स, रक्ताभिसरण, श्वासोश्वास वगैरे, ते हा मेंदू करतो. नंतर जे आले ते सस्तन प्राणी आले. सस्तन प्राण्यांमध्ये भावना निर्माण झाल्या, एस्पेशली प्रेमाची भावना, जी मुलांचं संगोपन करतात आणि मुलं पायावर उभं राहीपर्यंत त्यांची सुरक्षा पण करतात. तो जो भाग आहे तो या लिम्बिक सिस्टीम मध्ये येतो. आणि त्याच्या पुढचा उत्क्रांत झाला मनुष्य प्राणी, तो म्हणजे वैचारिक लेव्हलला. तो एकत्रितपणे विचार करायला लागला, तो काहीतरी नवीन गोष्टी शोधायला लागला, काही गोष्टी इन्व्हेंट करायला लागला. तो जो सगळा भाग आहे तो या मेंदूमधून होतो. म्हणजेच तुमच्या हेही लक्षात येईल की शिक्षणाचा जो भाग आहे तो या मेंदूमध्ये घडत असतो. आता शास्त्रज्ञांनी ज्यावेळी मेंदूचा अभ्यास केला, जशी टेक्नॉलॉजी वाढत गेली तसा अभ्यास करणं सोपं झालं. त्यावेळी सुरुवातीला त्यांनी मेडिकल फील्डसाठी म्हणून अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी रक्ताभिसरण चेक केलं. त्यांना असं लक्षात आलं की माणसाच्या मनावर ताण ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी त्याचा या मेंदूचा रक्तपुरवठा कमी होऊन मधल्या मेंदूकडे रक्तपुरवठा वाढतो. आणि खूप ताण झाला, सर्व्हायव्हलची भीती वाटायला लागली, तर याच्यातला पण रक्तपुरवठा कमी होतो आणि या मेंदूला जास्तीत जास्त रक्तपुरवठा होतो. रक्तपुरवठा होतो म्हणजे काय, तर तो भाग मेंदूचा जास्त ऍक्शन मध्ये येतो. थोडक्यात ताण वाढला की या मेंदूकडचे डिसिजन पॉवर किंवा डिसिजनचे जे कार्य असतं ते या मेंदूच्या ताब्यात जातं. म्हणजे भावनिक डिसिजन व्हायला लागतात, भावनिक निर्णय व्हायला लागतात. आणि खूप ताण पडला की सर्व्हायव्हलशी संबंधित निर्णय होतात. सर्व्हायव्हलशी संबंधित निर्णय म्हणजे काय, फाईट ऑर फ्लाईट, एक तर अंगावर धावून जा किंवा पळून जा. सो अशा प्रकारे आपल्याला हे दिसतं. जर यांचे फंक्शन्स पाहिले तर थोडक्यात आपल्याला असं दिसेल की सारासार विचार करण्यापासून तर भावनिक विचार करण्यापर्यंत, आणि भावनिक विचार करण्यापासून तर फक्त सेफ्टीचा विचार करण्यापर्यंत, असं ते डाऊन शिफ्टिंग होतं. याला ब्रेन डाऊन शिफ्टिंग असं पण म्हणतात. थोडक्यात ताण वाढला,
की मेंदूची कार्यक्षमता वरपासून खाली सरकत जाते आणि कमी कमी या मेंदूची कार्यक्षमता कमी होते. म्हणजे थोडक्यातच सारासार विचार करण्याची ताकद कमी होते. म्हणजेच शिक्षण होण्याची प्रक्रिया ही कमी होते. थोडक्यात मला काय सांगायचंय की जर तुम्ही मुलांना आनंदी ठेवलं तर त्यांचं शिक्षण जास्त प्रभावी पद्धतीने होऊ शकतं. ते जास्त पटकन ग्रास्प करू शकतात. आता हा भाग जर आपण पाहिला तर मुलांना वर्गामध्ये आनंदी ठेवणं महत्वाचं आहे. धाकात ठेवलं, दहशतीत ठेवलं तर शिक्षण व्यवस्थित होणार नाहीये आणि मग तुमची चिडचिड होणार आहे की मी एवढं सगळं नीट समजावून सांगतो, समजत कसं नाही यांना, ऐकतच नाहीत हे वगैरे. हा जो पार्ट येतो तो तसा येतो. आता एक छोटासा हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा रिसर्च मी तुम्हाला सांगतोय. तो म्हणजे रिलेशनशिप्स ज्यावेळी सपोर्टिव्ह असतात आणि स्किल्स बिल्ड करायला ज्यावेळी आपण मदत करतो मुलांना, त्यावेळी त्यांचा रेझिलियन्स म्हणजे ऍडव्हर्स कंडिशन मध्ये उभं राहण्याची ताकद किंवा फेल्युअर नंतर परत उभं राहण्याची ताकद ही चांगली असते. अगदी सुरुवातीच्या काळात मुलं ज्यावेळी लहान मुलं असतात, ज्यावेळी त्यांचा जगाचा अनुभव नसतो, त्यावेळी पॉझिटिव्ह गोष्टी आणि निगेटिव्ह गोष्टींचा त्यांच्यावर सारखाच परिणाम होत असतो. म्हणजे पॉझिटिव्ह काही ऐकलं की त्यांना खूप आनंद होतो, निगेटिव्ह काही झालं की दुःख होतं. पण जर त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती अशी असेल की ज्यात लोक सारखे त्यांना ताण देत असतील, सारखी निगेटिव्हिटी असेल, तुला हे जमत नाही, तुला ते जमत नाही, तुला असं केलं पाहिजे, तू काहीच कामाचं नाही, या टाईपचे जर त्यांना फीडबॅक असतील तर त्यांचं हे डावीकडचं पारडं खाली खाली जायला लागतं. नुसतं एवढंच नाही तर ह्याला फल्क्रम म्हणतात. म्हणजे मधला जो सपोर्ट येतो तो सपोर्ट इकडे सरकतो. आता इकडे सरकल्यानंतर काय होतं लक्षात येतंय तुम्हाला? ज्यावेळी तो मध्यभागी असतो त्यावेळी समसमान वजन असेल, त्याच्यात थोडंसं कुठेतरी पडलं तर दुसरीकडचं पारडं खाली येतं. पण जो इकडे ज्यावेळी सरकतो त्यावेळी इकडे थोडंसंही पडलं तरी खाली येतं. इकडे खाली जाण्यासाठी खूप जास्त गोष्टी पडाव्या लागतात. म्हणजे पॉझिटिव्ह खूप जास्त लागतं तर ते स्वतःला टिकवून ठेवतात आणि निगेटिव्ह थोडंसंही आलं तरी त्यांना लगेच त्रास होतो. याच्याने डिप्रेशनकडे जाण्याची कंडिशन वाढते, व्हल्नरेबिलिटी वाढते निगेटिव्हिटीला. आणि दुसरा जो भाग आहे, सारखं जर आपण त्यांना पॉझिटिव्ह गोष्टी देत राहिलो, त्यांच्या सक्सेसला एक्नॉलेज करत राहिलो, त्यांच्या कृतीला एक्नॉलेज करत राहिलो की ते खूप छान काम करतायत, तर हा फल्क्रम, हा जो सपोर्ट आहे, हा निगेटिव्ह साईडला सरकतो. आणि याचा परिणाम असा होतो की जर ते ह्याचं पॉझिटिव्हिटीचं पारडं वर यायचं असेल तर खूप जास्त निगेटिव्ह इम्पॅक्ट व्हावे लागतात तर ते वर येतं, नाहीतर त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे थोडक्यात जर मुलं रेझिलियंट असतील तर त्यांना निगेटिव्ह कमेंट्स आल्याचा त्रास कमी होतो, तेवढ्या प्रमाणात तो होत नाही. आता आपण जे हॅपी बिझनेस करिक्युलमचा विचार करतोय तो पुढचा विचार असा आहे की शाळेत मुलं सुरुवातीच्या तासाला हॅपीनेस करिक्युलम मधून जातील. त्याच्यात काही ऍक्टिव्हिटीज आहेत ज्याच्या गोष्टी पुढे तुम्हाला कळतीलच. त्या ऍक्टिव्हिटीज मधून आपण त्यांना पहिल्या तासात भरपूर पॉझिटिव्ह स्ट्रोक्स देणार आणि मग ते शाळा अटेंड करणार. मग त्याच्यात काही चुका झाल्या, शिक्षकांनी काहीतरी म्हटलं, कुठेतरी पनिशमेंट झाली, तरी सुद्धा त्याचा तेवढा इम्पॅक्ट होणार नाही. त्यांचा मेंदू नेहमी वरच्या मेंदूमध्ये काम करताना दिसेल, फ्रंटल लोब जास्त ऍक्टिव्हेट राहील आणि त्यांचं शिक्षण चांगलं होईल, असा याच्या मागचा उद्देश आहे. प्रॅक्टिकली दिल्ली सरकारने हे केलेलं आहे, त्यांचा रिझल्ट आहे आणि आपल्याला माहिती आहे की याचा उपयोग होतोय. सो आपण ह्या प्रकारचं करिक्युलम पुढे नेतोय. तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की याच्यात तुम्ही सगळ्यांनी खूप प्रमाणात सहभागी व्हा, तुमच्या शाळेमध्ये कार्यक्रम अरेंज करा आणि तुम्हाला दिसेल की मुलं छान शिकतील. एवढं बोलून मी थांबतो. ओव्हर टू वंदना. धन्यवाद दिनेश सर. मेंदूचे कार्य आणि रचना तुम्ही इतकं सोपं करून सांगितलंय, खूप खूप धन्यवाद. राहुल ग्रुप ऑफ स्कूलच्या प्रिन्सिपाल मिसेस रिचा कुमार आज तज्ज्ञ म्हणून आपल्याकडे आलेले आहेत. MA इन पॉलिटिकल सायन्स, मास्टर्स इन सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग, मास्टर्स इन एज्युकेशनल ऍडमिनिस्ट्रेशन असलेल्या रिचा मॅडमचे हिंदी, इंग्लिश, मराठी भाषेवरच्या बरोबरच गुजराती, बेंगॉली आणि फ्रेंच भाषेवरही तेवढंच प्रभुत्व आहे. 20 वर्षाहून अधिक काळ त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. टीचर, कंटेंट डेव्हलपर, करिक्युलम डिझायनर, ट्रेनिंग अँड क्रिएशन, ऍडमिनिस्ट्रेशन, पॅशनेट एज्युकेटर अँड काउन्सिलर असा त्यांच्या करिअरचा ग्राफ चढताच आहे. इमानी, शिस्तबद्ध, स्वयंशिस्तीचा, नीतिवान असा विद्यार्थी तयार करणे जेणेकरून तो सुजाण नागरिक होईल, हे त्यांचे ध्येय आहे. असा अभ्यासक्रम बनवण्याचे त्यांचं स्वप्न आहे.
परसेप्च्युअल मोटर स्किल्स डेव्हलपमेंट प्रोग्राम फॉर प्रीस्कूल स्टुडंट्स हा त्यांचा संशोधन पेपर थायलंडमध्ये प्रेझेंट त्यांनी केलाय. म्हणूनच HFF, एज्युकेटर वर्ल्ड, एज्युस्टार यासारख्या नामवंत संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलाय. मी रिचा मॅडमना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. रिचा मॅडम. नमस्कार, मैं ऋचा कुमार हिंदी में आपसे ये चर्चा करूंगी. आज के वेबिनार से जुड़े सभी प्रतिभागियों का स्वागत करती हूँ. रोटरी क्लब ऑफ पूना का आभार यह सुंदर अवसर प्रदान करने के लिए, जहां हम अपने अनुभव बांटेंगे और आप अपनी जिज्ञासा और प्रश्नों का हल ढूंढ सकें. खुशियों का पाठ्यक्रम एक यात्रा होगी जो आपको खुशियों का मंजिल तक पहुंचाएगी. खुशी है क्या? What is happiness? मैंने इसे आहा पल से जोड़ा है. आहा पल कब महसूस होता है? आहा कब होता है? आपने महसूस किया होगा जब पसंद का खाना मिले, जब पसंद का दोस्त अचानक मिले, जब कोई आप आविष्कार करते हैं और उसके लिए आपको प्रोत्साहन मिलता है. जी हाँ, आहा का पल तभी आता है. अभी डॉक्टर दिनेश ने साइंटिफिक तरीके से समझाया कि सेरोटोनिन, डोपामाइन, एंडोफिन और ऑक्सीटोसिन प्रसिद्ध रूप से खुश हार्मोन है जो प्रसन्नता, खुशी और यहाँ तक कि प्यार जैसी सकारात्मक भावनाओं को बढ़ावा देते हैं. आम भाषा में समझे तो खुशियां मन की एक अवस्था है. जब हमने अपना लक्ष्य प्राप्त कर लिया, जब हम अपने जीवन में चुनौतियों को हल करने की क्षमता रखते हैं, जब हम दूसरों को साथ अपने बात साझा कर पाते हैं, सक्षम होते हैं इस बात पे, तब हम खुशी महसूस करते हैं. इस अवस्था को खुशी कहते हैं क्योंकि खुशी हमारे दिमाग को तनाव मुक्त और संतुष्ट रखता है, हमें संचारी, कल्पनाशील और रचनात्मक बनाए रखता है. मैं एक शिक्षिका और प्रधानाध्यापिका रहते अपने अनुभव शेयर करूंगी और खुशी कैसे मिलता है आपको परिचय कराऊंगी. हमारे शिक्षक और पालक, अभिभावक को समझना पड़ेगा कि हमें बच्चों को खुश देखना है तो उन्हें अपने से संलग्न रखना है, उनकी बात पे रिस्पॉन्सिवनेस देना है, रिएक्टिवनेस नहीं. उन्हें समाज और पर्यावरण से जोड़े रखना है, उन्हें खेल कूद से मिलने वाले कौशल, क्षमता के बारे में अवगत कराना है. उन्हें सुने, उनकी बातों को गुने, उन पर जजमेंटल ना हो, उनकी पढ़ाई को सरल बनाए, उनके सीखने के तरीकों को समझे और फिर समझाएं. उनसे सीखें. बच्चे बहुत कुछ सिखा देते हैं और फिर उन्हें समझाएं. उनके सीखने की जिज्ञासा को बढ़ाएं. बच्चों के अच्छे भविष्य के लिए जरूरी है कि हम होम स्कूल कम्युनिटी पार्टनरशिप को अपनाएं, क्योंकि ये तभी संभव है. ये खुशी के पल हम सबके बीच तभी आ सकेगा. और ये सब साझा करूंगी अपने कुछ बीते पलों से. स्कूल के कॉरिडोर में इंस्पेक्शन करते पाया एक बालक को जो अक्सर कक्षा के बाहर खड़ा रहता था. एक दिन हम दोनों की बातचीत हुई. बहुत ही कुशाग्र बुद्धि का पाया मैंने उसे. मैंने कुछ प्रश्न किए, गणित और अंग्रेजी से संबंधित. सभी के सही जवाब दिए. जैसे मैंने उसे टाइल्स की काउंटिंग में लगाया और उसे 4 कतार रोज में कुल गणना करने को कहा. उसने तुरंत जवाब दिया. मैं अचंभित थी. मैं सोच में पड़ गई कि आखिर इसका कक्षा में कैसे मन लगवाऊं. अगले दिन मैं फ्लोर पर पहुंची तो खुश होकर बालक दौड़कर मेरे पास आया. मैडम, आज क्या पूछेंगी? आप बहुत अच्छे प्रश्न करती हैं. उसे कक्षा में ध्यान देने की जब नसीहत दी तो वो बोला, मैडम बहुत बोरिंग क्लास होता है, खाली किताब पढ़ती है और पढ़ाती है. तब समझ में आया कि एक खुश बालक हमेशा बेहतर सीखता है. तो हमें इस पर ध्यान देने की जरूरत है. हमारे शिक्षकगण जो इतनी मेहनत करते हैं
और कई बार हम पेरेंट्स उसे नजरअंदाज करते हैं, हम उन पे शक करते हैं। इसी पे एक वाकया सुनाऊंगी। शिक्षक पूरे वर्ष कड़ी मेहनत करते हैं, अपनी वेतन वृद्धि का इंतजार करते हैं, पर क्या उनके योगदान को महत्व मिलता है या सब बर्बाद हो जाता है? लेकिन जब एक शिक्षक का प्रयास के कारण एक छात्र प्रदर्शन करता है, जो यह शिक्षक के लिए सच्ची खुशी और प्रशंसा है। कोई भी राशि उस संतुष्टि को पर्याप्त नहीं कर सकती। एक कमतर प्रदर्शन करने वाला छात्र जो मंद बुद्धि के रूप में जाना जाता है, किसी ने ध्यान नहीं दिया क्योंकि वह हमेशा दूसरों को परेशान करने में व्यस्त रहता है। एक अच्छे शिक्षक का ध्यान छात्र पर आया और उसने उस क्लास बोर्ड में उसे सजावट, चार्ट मेकिंग में शामिल किया। उससे उसको मनोबल, उसके परिवर्तन आया। उसने उस साथ में क्योंकि खड़ा था, उसके ऑडियो पाठों से उसे मदद मिली। वो क्योंकि पढ़ नहीं सकता था, ऑडियो से उसको फर्क मिला। और सुधारों और प्रयासों से उसके जीवन में बदलाव आया। उसने खुशी से दूसरों पर ध्यान केंद्रित करने के लिए सीखना और सहयोग देना शुरू किया। उसकी गर्मजोशी अपनी कामयाबी पर आज भी खुशी के आंसू लाती है। इसलिए बच्चों को अपने संग इन्वॉल्व करिए, संलिप्त करिए, तो वो बेहतर सीखेंगे। माता पिता और अभिभावक अपने बच्चों को भरपूर देते हैं। वो हमेशा चाहते हैं कि उनके बच्चे खुश और पारस्परिक रहें। बट क्या अच्छे अंक लाना या नहीं ला पाना, माँ बाप को भरोसा रहता है कि उनके बच्चे खुश हैं? माता पिता के रूप में हमें प्रतिक्रियाशील और अधिक उत्तरदायी होने की आवश्यकता बताती है। हमें उन पर अपना भरोसा दिखाने की जरूरत है, क्योंकि बच्चे तो वही करते हैं जो उन्हें दिखता है। बच्चों की खुशी आपके साथ है। वह आप में अपनी प्रतिबिंब ढूंढते हैं और उसी तरह व्यवहार करते हैं। तो हम अगर खुश होंगे तो हमारे बच्चे भी खुश होंगे। तो उस पे प्रयास करने की जरूरत है। इन वाक्यात से आपने जाना कि खुशी कहाँ और कैसे पाते हैं। अब समझे बच्चे इनसे कैसे कौशल और क्षमता को साक्षात करते हैं, क्योंकि ये बहुत जरूरी है। आप कई लोग के मन में ये प्रश्न होगा कि इससे क्या होगा, हैप्पीनेस से क्या मिलेगा। तो मैं बताती हूँ कि हैप्पीनेस से बहुत से स्किल्स और कॉम्पिटेंसीज बच्चों की डेवलप होंगी, जैसे उनमें स्पष्टता, उनका मानसिक विकास, दयालुता, स्वीकारता, लचीलता, सहानुभूति, कृतज्ञता, ये सारे भाव बच्चों में डेवलप होंगे जब वो वाकई में खुश हो। और इस तरह हमारे आगे के इस पाठशाला में आप जब हमारे साथ जुड़ेंगे, बहुत कुछ सीखने को मिलेगा। बहुत से प्रश्नों का शायद आपको उत्तर भी मिलेगा। मैं इन आखिरी पंक्तियों से अपनी बात को विराम दूंगी। एक छोटी सी कविता आप सबको शायद कहीं छू जाए। भटकती रही इधर से उधर, तलाशती रही खुशियां हर दर पर। किसी ने दी तसल्ली तो कहीं मिली ठोकर। किसी ने दिया दिलासा सिर्फ ख्वाब संजोकर। फिर देखा आईने में और देखा अपना अक्स, जो मुझे खुशी दे सकता है, मैं ही वो हूँ अक्स। असली खुशी का एहसास तब आया जब मैंने खुद को खुद में पाया। आइए खुशी को अपने अंदर ढूंढे और इसे अपने आसपास बांटे, क्योंकि खुशियां बांटने से बढ़ती हैं। धन्यवाद। थैंक यू सो मच। वंदना ताई, धन्यवाद ऋचा मैडम, बहुत खूप। आपकी कविता बहुत खूप, छोट्या अनुभवातून खुशीचं महत्व सांगितलं, बहुत खूप. और आहा पल तो आहा. मंडळी, आपण समीर खाडे सरांना भेटलोच आहोत. त्यांचा परिचय आधी थोडक्यात करून देते. अनुभक्ती, नर्चरिंग यंग माइंड,
या संस्थेचे संस्थापक समीर खाडे, लघु आणि मध्यम उद्योगांचे बिझनेस कोच म्हणून कार्यरत असणाऱ्या समीर यांनी 10 वर्षानंतर मुलांना जबाबदार नागरिक बनवण्याकरता, त्यांच्या विचारांना योग्य आकार देण्याकरता अनुभूतीचं या सामाजिक संस्थेची स्थापना 2013 मध्ये केली. न्यूरोसायन्स मधील संशोधनातून हे सिद्ध झालंय की ताणतणावाचा मेंदूवर तसंच शिक्षणावर खूप गंभीर परिणाम होतो. मन जर स्वस्थ असेल तर त्यामुळे एकाग्रता, आकलन शक्ती, स्मरणशक्ती आणि आत्मविश्वास नक्कीच वाढतो. शिक्षण हा कधीही न संपणारा एक आनंददायी प्रवास आहे. अनुभूतीचे समीर खाडे आपल्याला याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी, अभ्यासातील प्रगतीसाठी काही ऍक्टिव्हिटीज पण सांगणार आहेत. समीर सर. धन्यवाद वंदनाताई, खूप खूप धन्यवाद. माझ्या आधीच्या दोन्ही स्पीकर्सनी खूप छान पद्धतीने माहिती दिली. त्यातलं रिचा मॅडमनी आपण आनंदी कसं राहावं, का राहावं याच्याबद्दल छान प्रकाश टाकला आणि डॉक्टर दिनेश सरांनी आपल्याला मेंदूची रचना, मेंदूचं कार्य कसं चालतं हे अतिशय छान सोप्या भाषेत सांगितलं आणि न्यूरोसायन्स चा इतक्या सोप्या पद्धतीने त्यांनी कोड केलेली पाहून मला खूप छान वाटलं आणि खूप सुंदर पद्धतीने त्यांनी मांडलं आणि मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेक पार्टिसिपेंट्सना ते नक्कीच भावलं असेल. दिनेश सर जे बोलले आहेत त्याच्याच पुढे मी थोडंसं बोलणार आहे. न्यूरोसायन्सच्या माध्यमातूनच मी माझा पण विषय तुमच्या समोर मांडणार आहे. 2 विषय मी प्रामुख्याने तुमच्या समोर मांडणार आहे. त्यातला पहिला जो विषय आहे त्याच्यामध्ये मानसिक ताणतणावाचा आपल्या शरीरावर, मेंदूवर, अभ्यासावर काय दुष्परिणाम होतो आणि आपल्याला ह्यातनं सावरायचं असेल किंवा आपल्याला मानसिक ताणतणाव हाताळायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे ह्याबद्दल आज मी हा दुसरा मुद्दा बोलणार आहे. तर त्यातला पहिला जो मुद्दा आहे त्यात आता एक आपल्याला कल्पना करायची आहे. अशी कल्पना करा की आपल्या दारात, आता तुम्ही जिथे आहात सगळे घरात बसलेले, तिथे एक सिंह आलाय किंवा एक वाघ आलाय. कदाचित सध्याच्या काळात वाघ सिंह आपल्याला कल्पना करता येत नसेल, पण पॅन्डेमिक मध्ये कोरोना पेशंट आलाय असं पण म्हणू शकतो. म्हणजे वाघ सिंहाचीच आपल्याला कोरोना पेशंटची सध्या भीती आहे. तर समजा कोरोना पेशंट दारात उभा आहे. ओके, आता हा पेशंट आला किंवा हा सिंह आला तर काय आहे, आपल्याला स्ट्रेस येणार आहे, बरोबर. आणि स्ट्रेस आला की काय होतं, तर फाईट ऑर फ्लाईट सिच्युएशन, जसं मगाशी दिनेश सरांनी सांगितलं तशी आपल्या शरीरात निर्माण होते. आता ही फाईट ऑर फ्लाईट सिच्युएशन म्हणजे काय, तर आपली जी सगळी शरीर आहे ते कसं त्यावेळी एक्सप्रेस होतं किंवा ते कसं रिॲक्ट करतं त्या प्रोसेसमध्ये, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपली बॉडी 10,000 वर्षापूर्वी पण जसं रिॲक्ट करायची तशीच आज रिॲक्ट करते. 10,000 वर्षापूर्वी माणसाला 2 धोके होते, एक म्हणजे वाघ, सिंह, वाईल्ड अॅनिमल्स, आणि दुसरं म्हणजे अग्नी. तर या 2 सिच्युएशन मध्ये तो माणूस त्यावेळी अनालिसिस करायचा आणि पाहायचा की आता मी इथे फाईट करू शकतो का फ्लाईट करायचंय, म्हणजे मी आता ह्या प्राण्याला मारू शकतोय तर मारणार, और मी पळून जाणार. सो म्हणून याला फाईट ऑर फ्लाईट सिच्युएशन म्हणतात. आता फाईट ऑर फ्लाईट सिच्युएशन मध्ये बॉडीमध्ये 2-3 ठिकाणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी एनर्जी लागते. म्हणजे कुठे, तर पायाला, हाताला, कारण पळायचंय किंवा मारामारी करायची तिथे एक्स्ट्रा एनर्जी लागणार, म्हणजे ब्लड फ्लो तिथे सुरू होणार. त्याचप्रमाणे हार्टचं पंपिंग वाढतं, त्यामुळे हार्टला रक्तप्रवाह वाढतो. आणि मगाशी दिनेश सरांनी सांगितलं की ब्रेनला रक्तप्रवाह वाढतो, तर तिथे ब्रेनला रक्तप्रवाह जास्त लागतो, ग्लुकोजचं कन्झम्पशन वाढतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आता आपल्या स्क्रीनवर एक स्क्रीनवरती ॲड्रेनल ग्लँड दाखवली आहे. तर ह्या ॲड्रेनल ग्लँड मधनं ॲड्रेनलिन आणि कॉर्टिझॉल अशी 2 हॉर्मोन्स सिक्रेट होतात. ही 2 हॉर्मोन्स सिक्रेट होतात, ती काही काळासाठी खूप चांगली असतात, कारण हीच एक्स्ट्रा एनर्जी आपल्याला देतात. ओके, ॲड्रेनलिन आणि कॉर्टिझॉल हीच आपल्याला एक्स्ट्रा एनर्जी देतात. पण हेच जर प्रमाण जास्त काळ चालू राहिलं, हे जास्त काळ सिक्रेट होत राहिलं, तर हे शरीरासाठी खूप घातक असतं. आता 10,000 वर्षापूर्वी आपल्याला ह्या प्राण्यांचा धोका होता. आता मी म्हटलं तसं आपल्याला ह्या प्राण्यांचा किंवा अग्नीचा धोका नाही, पण मग कसला धोका आहे. आता कोरोनामुळे तर अनेक लोक पॅनिक झाले होते,
पण त्याचबरोबर ऑफिसच्या डेडलाईन्स असतात, प्रेझेंटेशन सबमिट करायची असतात. मुलांसाठी काय असतं तर मुलांना शाळा, होमवर्क, 100 क्लासेस, त्याचप्रमाणे परीक्षा, हे सबमिशन ते सबमिशन, या सगळ्याचा स्ट्रेस येतो. जितका स्ट्रेस जास्त घेणार तितकं बॉडीवर त्याचे दुष्परिणाम होणार. मुकुंद सर, नेक्स्ट स्लाइड. तर याचा काय परिणाम होतो तर ह्या सगळी जी बॉडी सिस्टीम आहे, म्हणजे मला हार्टला, ब्रेनला, पायांना, हाताला एक्स्ट्रा एनर्जी मिळते, तेव्हा अनेक प्रोसेसेस पॉज मोडवर जातात किंवा काही प्रोसेस मंदावतात. त्यातली पहिली सिस्टीम म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम थांबते, इम्युन सिस्टीम म्हणजे प्रतिकार क्षमतेवर त्याचा परिणाम होतो, तसंच ग्रोथ हॉर्मोन्सवर त्याचा वाईट परिणाम होतो किंवा दुष्परिणाम होतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे मगाशी परत दिनेश सरांनी बोललेलो, तर तोच मी धाका पुढे नेतोय की विचार प्रक्रिया बंद होते, माणूस विचार करायचाच बंद होतो. सो या 4 गोष्टी प्रामुख्याने घडतात. अनेक प्रोसेसेस थांबतात, पण ह्या 4 गोष्टींवर प्रामुख्याने परिणाम होतो. म्हणून स्ट्रेस आला किंवा परीक्षेच्या काळात मुलांची पोटं बिघडतात किंवा ते वारंवार आजारी पडतात, त्यांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यासारखे प्रकार घडतात, किंवा काही मुलं कम्प्लिटली ब्लँक होतात, परीक्षा पेपर लिहिताना ब्लँक होतात. तर ब्लँक होतात म्हणजे काय होतं तर ब्रेन मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड नावाचं एक हॉर्मोन सिक्रेट होतं. कॉर्टिकोस्टेरॉइड सिक्रेट झालं की आपला ब्रेन ब्लँक होतो. ब्रेन ब्लँक झाला की त्या मुलाला स्ट्रेस येतो आणि अधिक प्रमाणात कॉर्टिकोस्टेरॉइड सिक्रेट होतं. सो ही चेन सुरू राहते आणि मूल ब्लँक होतं. ओके, सो थोडक्यात आता ताणतणावामुळे कसं शरीरावर दुष्परिणाम होतं हे मी तुम्हाला सांगितलं. आता पुढच्या 3-4 मिनिटात मी तुम्हाला याच्यावरचे उपाय सांगणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हे जे मी 9 गोष्टी सांगतोय त्या आयुष्यभर फॉलो करायच्या आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानी यातली प्रत्येक गोष्ट फॉलो करायची आहे. आणि स्लाइड्स मी पटापट दाखवणार आहेत. 9 स्लाइड्स आहेत या, पण ह्या तुम्ही म्हणजे जर पेपर पेन घेऊन लिहिलं असेल तर पेपर पेननी ह्या लिहून घ्या. आणि हे न्यूरोसायन्सने प्रूव्ह केलेलं आहे की ह्या 9 गोष्टीने तुमचा ब्रेन हॅपी होणार आहे, तुमचा ब्रेन हेल्दी होणार आहे, तुमचं त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन, ग्रास्पिंग, मेमरी वाढणार आहे. मुकुंद सर, नेक्स्ट स्लाइड. सो त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ब्रेनला केव्हा छान वाटतं, जेव्हा तुमचा ब्रेन न्यूट्रिशियस फूड खातो. ब्रेनचा वेट जे आहे ते 2% आहे, पण दररोज त्याला 20 to 30% एनर्जी लागते. मुकुंद सर, नेक्स्ट स्लाइड. आता पटापट घेतल्या तरी चालतील. So second thing is exercise regularly. Exercise regularly at least for 30 to 45 minutes. जर तुम्ही एक्सरसाइज केला तर एंडॉर्फिन सिक्रेट होतं. 20 मिनिटं जर जोरात चाललात तर एंडॉर्फिन सिक्रेट होतं, जे ब्रेन साठी खूप आवश्यक असतं. नेक्स्ट पॉइंट इज आपल्याला 7 to 8 hours ऑफ पीसफुल स्लीप लागते. 7 ते 8 तासाची शांत आणि स्वस्थ झोप मेंदूला खूप रिचार्ज करते, हेल्दी करते. फोर्थ पॉइंट इज हॅव एन एम इन लाईफ. आयुष्यात काहीतरी उद्दिष्ट पाहिजे. जर उद्दिष्ट असेल तर ब्रेनला खूप हॅपी वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं आणि तो खूप एन्जॉय करतो. आता जर माणसाला एम असेल तर त्याच्या पुढची जी स्लाइड आहे आपली ती आहे चॅलेंज युअर सेल्फ. कम्फर्ट झोन हा आपल्याला नेहमीच घातक असतो आणि जर आपल्या आयुष्यात मॅजिक घडवायचं असेल तर कम्फर्ट झोन ब्रेक करून चॅलेंज करायला हवा. सो ज्या माणसाला एम असतं तो स्वतःला चॅलेंज करतोच करतो. नेक्स्ट पॉइंट इज हॅव एन ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. कृतज्ञता, थँकफुलनेस. आजच्या काळात आपण ज्या पॅन्डेमिक मध्ये सगळे घरात बसलो आहोत त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती थँकफुल. आज आपण सर्व्हाइव्ह करतोय हीच एक थँकफुल ग्रॅटिट्यूड असण्याची खूप गरज आहे. सकाळी सूर्य उगवतोय, आपल्याला फुलं मिळत आहेत, फळभाज्या मिळत आहेत, आपल्याला प्रत्येक गोष्टीचा ग्रॅटिट्यूड असणं खूप गरजेचं आहे. ग्रॅटिट्यूड हा ब्रेनला खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर हेल्दी करतो, हे रिसर्चने सिद्ध केलंय. नेक्स्ट पॉइंट इज शेअर युअर नॉलेज. तुमच्याकडे जे जे चांगलं नॉलेज आहे ते इतरांबरोबर शेअर करणं अतिशय आवश्यक आहे. जितकं तुम्ही तुमचं नॉलेज शेअर कराल तितका तुमचा ब्रेन हेल्दी होत जाईल. नेक्स्ट पॉइंट इज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घ्या किंवा सोशलाइज विथ अदर्स. जितकं तुम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घ्याल, समाजाची जबाबदारी घ्याल, तितकं ब्रेन मधनं ऑक्सिटोसिन नावाचा एक हॉर्मोन सिक्रेट होईल. मी शेवटी 4 ह्याच्या पण स्लाइड दाखवणार आहेत कुठले हॉर्मोन्स पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनी आपल्याला कसं हेल्दी वाटतं. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे दॅट इज मेडिटेट रेग्युलरली अँड स्टे क्लोज टू नेचर.
जे मगाशी पद्माताई म्हणाल्या की हॅपीनेस क्लास जो दिल्लीमध्ये सुरू आहे किंवा जगभर माइंडफुलनेस स्कूल्स ज्या सगळीकडे सुरू आहेत, तर त्यात मेडिटेशन हा एक अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे की ह्या ज्या आपण ओंकार, भ्रामरी, अनुलोम विलोम, श्वास मोजणं, श्वासाचा स्पर्श अनुभवणं, ह्यासारख्या ऍक्टिव्हिटीज आपल्या ब्रेनला खूप मोठ्या प्रमाणावर हेल्दी करतात. नेक्स्ट स्लाइड सर. आता ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं तर आपला ब्रेन खूप खूप हेल्दी होतो. यातनं डोपामाइन, सिरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन असे 4 न्यूरो ट्रान्समीटर सिक्रेट होतात जे आपल्या मेंदूला खूप हेल्दी करतात. आणि आज समाजाला आपल्या ह्याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर ह्याची गरज आहे, कारण अल्झायमर्स, पार्किन्सन्स, हे सगळे जे डिप्रेशन, हे सगळे जे ब्रेन डिसीजेस सुरू झाले आहेत त्याच्यामध्ये हे 4 हॉर्मोन सिक्रेट होण्याचं प्रमाण कमी झालंय, त्यामुळे हे आजार झाले. सो जर आपण आधीच्या मी ज्या 9 स्लाइड्स तुम्हाला दाखवल्या त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नॅचरली आपला ब्रेन ही हॉर्मोन सिक्रेट करतो आणि मग हे ब्रेनचे जे डिसीजेस आहेत त्यापासून आपण दूर राहतो. आता माझा शेवटचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे जाऊ, शेवटच्या स्लाइडकडे जाऊया आपण. यांनी काय होणार आहे तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन, ग्रास्पिंग, अटेन्शन स्पॅन, मेमरी, कॉन्फिडन्स इम्प्रूव्ह होणार आहे. आणि त्याचबरोबर आजचा जो आपला विषय आहे हॅपीनेस आणि शिक्षणात आवश्यक असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी या 9 गोष्टींमुळे घडणार आहे. त्यामुळे तुम्ही या 9 गोष्टी दररोज फॉलो करा. सगळे शिक्षक म्हणजे जगभर अनेक शिक्षक, लाखो स्टुडंट्स हे फॉलो करताय. तुम्ही सगळ्या शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती करतो की तुम्ही हे दररोज आयुष्यभर फॉलो करा. तुमचं आयुष्य आमूलाग्र बदलेल. आम्ही याचा आमच्या संस्थेमध्ये नियमितपणे अनुभव घेत आहोत. एवढं करून मी माझं बोलणं थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. वंदना नाई तुमच्याकडे. धन्यवाद समीर सर. आनंदी जीवनाकरता तुमच्या 9 विटॅमिन्सचा डोस रेग्युलरली घेणं आवश्यक आहे, एवढं मात्र नक्कीच खरं. थँक्यू मॅम. सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट मिसेस सुजाता होनप आपल्याकडे आज आलेले आहेत. सुजाता मॅडम इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजी ज्ञान प्रबोधिनीच्या पोटेन्शियल एन्हान्समेंट सर्व्हिसेसच्या HOD म्हणून कार्यरत आहेत. गेली 20 वर्ष त्यांनी काउन्सिलर, फॅसिलिटेटर आणि ट्रेनर म्हणून या क्षेत्रात भरपूर काम केलेलं आहे. मुलांचा सर्वंकष वाढीकरता पालकांचं, शिक्षकांचं आणि ट्रेनर्सच्या अनेक कार्यशाळा त्यांनी घेतलेल्या आहेत. फ्रीलान्स कंटेंट डिझायनर आणि ट्रेनर म्हणूनही त्या कार्यरत आहेत. नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नलमध्ये त्यांचे 3 संशोधनपर पेपर्स प्रसिद्ध आहेत. मी सुजाताताईंना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. नमस्कार. धन्यवाद वंदनाताई. माझा आवाज येतोय? हो हो. धन्यवाद सगळ्या रोटरी क्लबच्या सगळ्याच मेंबर्सना आणि सगळे ज्यांनी आम्हाला ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट होण्याची मुळात संधी दिली. ही कल्पनाच खरं खूप छान आहे हॅपीनेस करिक्युलमची आणि ती आपल्याकडे राबवली जाणं ही त्याहून चांगली गोष्ट आहे. आणि आत्ताच्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तर ती खूप जास्ती जीवनावश्यक वाटावी इतक्या गरजेची गोष्ट झालेली आता हॅपीनेस. त्याच्यामुळे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते. माझ्या आधीचे सगळे जे बोललेले स्पीकर्स आहेत त्यांनी त्या तिघांनी पण इतका सुंदर विषय आपापला मांडलेला आहे आणि इतकं सोपा करून मांडलाय. खरं तर इतकं नॉलेज आहे प्रत्येकाकडे की असा 7-7, 8-8 मिनिटांमध्ये आपण त्याची नुसते टेंच बघितली आहे ऍक्च्युअली. कधीतरी नंतर तुम्ही सगळे भेटालच सगळ्यांना. पण या तिघांच्याही बोलण्यामधनं आपल्याला काय नक्की कळलं तर मुलांनी आनंदाने शिकणं अतिशय गरजेचं आहे. ही गोष्ट अतिशय निश्चितपणाने आपल्याला कळली की माणसाने आनंदी राहणंच मुळात गरजेचं आहे, की ज्याच्यातनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची हॅपीनेसशी रिलेटेड असणारी हार्मोन्स स्त्रवतात आणि त्याचा शरीरावर काय जो काय परिणाम होतो. मुळात आपण आता सगळेजण माणसाच्या प्रगत मेंदू बरोबर काम करतो हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे त्यांनी प्रगत मेंदूच्या स्टेटमध्ये राहावं माणसाच्या मेंदूने, ह्याच्याकरता आपल्याला मुळात प्रयत्न करायचा आहे. ही त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जेवढ्या कमी वेळा माणसाला फ्लाईट सिच्युएशन अनुभवायला लागेल तेवढं ते जास्ती असणार आहे त्याच्यासाठी. फाईट एक वेळ परवडेल, पण फ्लाईट सिच्युएशन मध्ये जेवढं कमी वेळा माणूस जाईल तेवढं ते त्याच्यासाठी जास्ती चांगलं असतं. आणि हे सगळं करण्याकरता आपल्याला असं लक्षात येतं की माणसाने आनंदाने शिकणं एखादी गोष्ट. मी फक्त मुलांनी असं नाही म्हणत आहे, माणसांनी असं म्हणते. आणि मग माणसांची लहान आवृत्ती म्हणून आपण मुलांकडे आता बघूयात.
तर मुलांनी खूप आनंदाने काही गोष्टी शिकण्याची खूप गरज असते. त्याचं कारण असं आहे की तरच त्यांची लर्नेबिलिटी वाढते, म्हणजे शिकण्याची वृत्ती वाढते, शिकलेलं रिटेन होण्याची प्रवृत्ती वाढते. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्यांच्या एकूण पर्सनॅलिटीवर ह्या सगळ्याचा खूप सकारात्मक परिणाम होताना आपल्याला दिसतो. म्हणजे जसं मगाशी सरांनी सांगितलं तसं नेते सरांनी की रेझिलियन्स कपॅसिटी वाढते. ज्यावेळेला आपल्याला पॉझिटिव्ह फीडबॅक्स आपल्याला ज्यावेळेला मिळत जातात, आपल्याला स्वतःला काहीतरी अचिव्हमेंटचा आनंद होत जातो, तो कॉन्फिडन्स वाढत जातो, त्यावेळेला आपल्याला बाउन्सिंग बॅक कपॅसिटी आपल्या स्वतःमध्ये तयार होताना आपल्याला लक्षात येते. आता अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येत असेल, माझा आवाज येतोय नीट सगळ्यांना? अजून एक गोष्ट आपल्या लक्षात येत असेल ती सगळ्यात महत्वाची अशी की मुलांच्या मध्ये मुळामध्ये आनंदी राहण्याची प्रवृत्ती असते, ती टेंडन्सी असते. आता ह्याच्यामध्ये त्यांनी आनंदी राहावं ह्याच्यासाठी म्हणून काम करणारी असतात ती सगळी मोठी माणसं. आपल्या सगळ्या मोठ्या माणसांच्यावर ही खूप जास्ती जबाबदारी असते की आपल्या आसपासच्या मुलांनी आनंदी राहायला पाहिजे. त्याच्यामुळे मोठ्या माणसांची जबाबदारी ह्याच्यात खूप जास्ती वाढते. आणि अशी कोण बरं मोठी माणसं आहेत की जी आपल्या मुलांना, आपल्या समोरच्या पिढीला आनंदी ठेवू शकतात? तर मुलांबरोबर थेट काम करणारे दोन लोक, ते म्हणजे पालक आणि शिक्षक. त्याच्यामुळे पालक आणि शिक्षकांना स्वतःला खूप मोठी त्यांच्यावर जबाबदारी ह्या सगळ्यामध्ये आहे असं आपल्या लक्षात येतं सगळ्यांच्या. आता पालक आणि शिक्षकांनीच फक्त ती जबाबदारी घ्यावी असं नाहीये खरं तर, पण रोज उठून मुलांबरोबर काम करणारे लोक जे असतात त्याच्यामध्ये शिक्षकांचा वाटा मोठा असतो आणि पालक रोज मुलांना भेटत असतात. आता ह्याच्यात करायचं काय आहे नेमकं पालकांनी आणि शिक्षकांनी, तर ते आपण थोडंसं बघूया. मुलांमध्ये आता आपण सगळेच जण बघतो की आपल्या सगळ्यांच्याच मध्ये इन्फॉर्मेशन खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर, मोठ्या मोठ्या काय म्हणायचं त्याला प्रकारची मिळत असते. म्हणजे 2D 3D 4D अशा सगळ्या प्रकारात स्क्रीनवरनं, माणसांकडनं अशी इन्फॉर्मेशन खूप जास्ती मिळते, मुलांना पण मिळते. आपण जे शिकवतो ऍक्च्युअली मुलांना ती इन्फॉर्मेशन असते. आता जोपर्यंत आपण त्याचा स्वतःला वापर करून बघत नाही, त्या सगळ्याचं अनुभवात रूपांतर करून बघत नाही, जोपर्यंत ते आपल्या स्वतःच्या अनुभवांशी रिलेट करून घेत नाही, तोपर्यंत ती फक्त इन्फॉर्मेशन राहते, त्याचं ज्ञानात रूपांतर होत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेला त्याचं ज्ञानात रूपांतर होतं त्यावेळेला तो एक रिचा मॅम जसं मगाशी म्हटलं तसं तो आहा एक्सपिरियन्स असतो ना, तो त्यावेळेला अनुभवायला येतो ज्यावेळेला एखादी गोष्ट इन्फॉर्मेशन मधनं ज्ञानामध्ये कन्व्हर्ट होते. उदाहरणार्थ अगदी साधं उदाहरण, युट्यूबवर मला एक घडीची पोळी कशी करावी व्हिडिओ बघायला मिळाला. वर्षानुवर्ष घडीची पोळी करणाऱ्या माणसाचं भयंकर आश्चर्य वाटलं की ह्याच्यात एवढं 20 मिनिटाचा व्हिडिओ बनवून दाखवण्यात काय बरं भयंकर घडीची पोळी करण्यामध्ये. तर माझ्या असं लक्षात आलं की घडीची पोळीचा व्हिडिओ मी बघितला आणि मला ती करता येत नाही, पण मला नरेट चांगलं करता येतं तर मी उत्तम सांगेन त्याची सगळ्याची रेसिपी सगळ्यांना. पण प्रत्यक्ष मी करायला गेल्यानंतर जे काही हर्डल्स येतात, ज्या काही अडचणी येतात, जे काही चटके बसतात ते मला कळून मग मी त्याच्यामध्ये बदल केल्याशिवाय ती पोळी कशी करायची ह्याचं ज्ञान काही मला होत नाही. मला माहिती भरपूर आहे त्याची, मी खूप लोकांना दाणा त्याची उत्तरं पण लिहून पाठवेन की घडीची पोळी कशी बरं करतात. पण प्रत्यक्षात करायला गेल्यावर जी काही गंमत होते, ती जी गंमत आहे त्यातनं आलेले जे अनुभव आहेत, त्यातनं जे शिकायला मिळतं, ते सगळं जे माझ्या अनुभवांमध्ये भर घालतं ते सगळं माझ्या ज्ञानामध्ये वाढ करतं. आणि मग म्हणून म्हणजे बरेचदा आपण असं म्हणतो ना की मुलांना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठीच्या संधी द्या, मुलांना डिसिजन टेकिंग साठीच्या छोट्या छोट्या संधी द्या, मुलांना काहीतरी आउट ऑफ बॉक्स करून, आउट ऑफ बॉक्स हा खूप मोठा शब्द आहे, त्यांच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जाऊन काहीतरी वागण्याची करण्याची संधी द्या. हा जो काही संधी द्या असा जो भाग आहे तर तो कुणाला करण्यासाठी कुणी करायचा असतो तर तो मुलांबरोबर काम करणाऱ्या सगळ्या मोठ्या माणसांनी करायचा असतो. म्हणजे त्याच्यात शिक्षक आले, पालक आले, आमच्यासारख्या मुलांबरोबर वर्षानुवर्ष काम करणारे सायकोलॉजिस्ट आले, जे डेव्हलपमेंटल सायकोलॉजिस्ट म्हणूनच वर्षानुवर्ष आम्ही काम करत असतो. आता का करायचं बरं हे सगळं मुलांच्या बरोबर, कशासाठी? म्हणजे आता मुळात असा भाग आहे की आपण शिकतो, डिग्री मिळवतो, मोठ्या पगारांच्या नोकऱ्या मिळवतो, मग काही आपलं फारसं बिघडतं असं होत नाही ना. अनुभव नाही आला एखाद्या वयामध्ये तर काय बिघडतं फारसं. तर एकतर आत्ताचं पॅन्डेमिक सिच्युएशन आपल्याला सगळ्यांना खूप शिकवून गेलेलं आहे की आपल्याला म्हणजे जॅक ऑफ ऑल असं असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे एकाला दुसरा पर्याय, दुसऱ्याला तिसरा पर्याय आपल्याकडे सस्टेनेबिलिटीसाठी, जगण्यासाठी असायची खूप गरज आहे. त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारची थिंकिंग स्किल्स आपल्यामध्ये मुळात जी असतात
ती सतत घासून पुसून त्याला पॉलिश करणं, ती वापरात आणणं, ती हॅबिच्युअल करणं, की जेणेकरून प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेला लॅटरल थिंकिंग किंवा ज्यावेळेला वरच्या दर्जाची थिंकिंग स्किल वापरायची गरज असते मुलांना, त्यावेळेला ती त्यांना इतकी सवयची झालेली असतात की ते त्यांना सहज वापरतात. मुळात कसं असतं, 5 ते 12 असा जो मुलांचा वयोगट असतो, तर तो वयोगट मुळात एरिक्सन अशा नावाच्या सायकोलॉजिस्टने ह्याच्यावर छान अभ्यास मांडलेला आहे. त्यांनी असे माणसाच्या वयाचे वेगवेगळे टप्पे केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्याला माणसाच्या कडेचं सामाजिक वातावरण बदलतं आणि ते वातावरण बदललं की त्याचे परिणाम मुलांवर होत असतात आणि त्याच्यातनं त्यांच्या ज्या काही सोशो इमोशनल नीड्स तयार होतात, त्यातनं त्यांच्या गरजा ज्या काही दिसतात आपल्याला, तर ह्या ज्या 5 ते 12 अशा वयोगटातली मुलं असतात, तर त्यांनी असं नाव दिलंय, तो वयोगट असतो तो इंडस्ट्रियस असण्याचा असतो आणि ती जर इंडस्ट्रियस नाही झाली मुलं तर ती इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स घेऊन पुढे वाढतात. तर इंडस्ट्रियस याचा अर्थ काय, तर धडपड करून बघणारे, काहीतरी शिकणारे, काहीतरी करायचं तडफड. आपण बघतो ना की मुलं खूप काहीतरी धडपड करत असतात, काहीतरी तोडतात, मोडतात, काहीतरी चुका करतात, काहीतरी करत असतात. आपण नवीन खेळणी आणून दिल्यानंतर बरेचदा पालक असे तक्रार करतात की ते मोडून बघतोय ते मुलं, एवढं महागाचं खेळणं आम्ही आणलंय, त्याला त्याचं काही कदर नाही, त्याची किंमत नाही, त्याला किंमत कळतच नाही बेसिकली त्या सगळ्याची. तोडून बघितलं त्यांनी परवा ते सगळं खेळलं, तर ते तोडून बघितलं, आपल्यासाठी तोडणं आहे, त्याच्यासाठी शिकणं आहे. तर हे जे काही सगळं मुलं धडपडाट करून शिकून बघत असतात, त्याचं कारण असं असतं की तो वयोगट हा अत्यंत स्पंजी वयोगट असतो मुलांचा, की त्यावेळेला त्यांना काहीतरी एक्सपेरिमेंटेशन करायचं असतं, काहीतरी नवं नवं शिकायचं असतं. सगळ्या सेन्सरी ऑर्गन्स मधनं शिकत शिकत मुलं आता ब्रेन जास्तीत जास्त वापरायच्या फेज पर्यंत येऊन माणसाचं मूल पोहोचलेलं असतं आणि त्याच वेळेला त्याची सोशल डेव्हलपमेंट पण होत असते. आणि मग तिथं काय बरं घडत असतं सोशल डेव्हलपमेंटमध्ये, तर त्याच्याकडे त्याचा एक पिअर ग्रुप तयार झालेला असतो, मित्रमैत्रिणींचा एक गट त्याचा तयार झालेला असतो आणि त्या मित्रमैत्रिणींच्या गटामध्ये आपण जे काही अचीव्ह केलेलं आहे ते प्रेझेंट करावं त्या गटाकडनं किंवा त्या बाकीच्या इतर सदस्यांकडनं आपल्याला त्याच्याबद्दलची एक्नॉलेजमेंट मिळावी, त्याच्याबद्दलची शाबासकी मिळावी, अशी सगळ्यांची त्या वयातल्या मुलांची, आपली पण सगळ्यांची असते बरं का, त्या वयातल्या मुलांची ती प्राधान्याने गरज असते. आणि मग ते काही वेळेला त्यांच्यासाठी मोटिवेशन सुद्धा असतं की त्यांना आपल्या मित्रमैत्रिणींना काहीतरी नवं अचीव्ह करून दाखवायचं असतं की हो मी हे काहीतरी शिकलोय किंवा शिकले आणि मला आता तुम्ही शाबासकी द्या. तर ही जी त्यांची गरज असते, तर ही गरज त्यांना खूप काय काय नवीन नवीन शिकायला मोटिवेट करत असते, काहीतरी करून बघायला मोटिवेट करत असते. आपण मुलं त्यावेळेला सायकल चालवायला शिकतात, पडतात, धडपडतात, त्यातलं बरेचदा घरी आई बाबांना कळत सुद्धा नाही. मग कुठेतरी रविवारी आई कधीतरी लावून देत असते, आंघोळ घालून देत असते, त्यावेळेला दिसतं की अरे केवढं तरी डाग पडले पाठीवर, काय झालं, तर मी पडलो होतो परवा सायकल शिकताना, असं जे मुलं सांगतात. तर ते का सगळं आनंदाने करतात, कारण ते त्यांचं एक्सपेरिमेंट करून त्यांना काहीतरी शिकायचं असतं. आता ह्या सगळ्या शिकण्याच्या काळामध्ये असं होतं की बरेचदा काळजी म्हणून नको बाबा उगाच काहीतरी नवीन काहीतरी मुलं करतात धडपडाट आणि खर्च पडतो किंवा काय माहिती काय करतील त्याच्यातनं, त्यांना काय होईल माहिती नाही, असं म्हणून खूपदा मोठ्या माणसांकडनं त्यांचे हे सगळे जे प्रयत्न असतात ते दाबले जातात. म्हणजे त्यांचा जो इंडस्ट्रियसनेस असतो, उद्योगी असण्याची जी मुळातली प्रवृत्ती असते मुलांची, ती दाबली जाते. आणि मग ती ज्या वेळेला दाबली जाते त्या वेळेला मुलांना असं वाटत राहतं की हे असं आपल्याला सारखं नको नको म्हणतात ना, ह्याचा अर्थच आपल्याला ते जमणारं नाहीये, असा बरीच मुलं त्याचा अर्थ काढतात. आणि ज्या वेळेला लक्षात घ्या, आपल्याला सगळ्यांनाही असं होतं की ज्या वेळेला आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक्स मिळतात, हे करू नको ते करू नको अशा निगेटिव्ह सूचना मिळतात, त्यावेळेला आपलं मन त्याचा अर्थ काय लावतं की हे मला जमणार नाही बरं का बहुतेक करून, आणि माझ्या बाकीच्या मित्रमैत्रिणींना जमतंय आणि मला जमत नाहीये, ह्याचा अर्थ आय एम इन्फेरियर, मला काहीतरी माझ्यामध्येच काहीतरी कमी आहे असं मुलांना वाटायला लागतं. आणि मग त्यातनं बरेचदा जसं सरांनी सांगितलं, रिचा मॅमनी सांगितलं, तसं खूप सारी डिप्रेशनकडे जाणारी, खूप सारी स्वतःची सेल्फ इमेजच नकारात्मक असणारी अशी मुलं, अशी पिढी आपल्याला तयार होताना दिसते. त्याच्यामुळे मग आता मोठी माणसं म्हणून आपल्याला एक सजग डोळे उघडे ठेवून करायचा रोल आहे, तो म्हणजे फॅसिलिटेशनचा. फॅसिलिटेशन म्हणजे काय, तर मुलांना प्रोसेस एखादी सोपी करून सांगणं. फॅसिलिटेटर ही व्यक्ती काय बरं करते, तर ती एखादी प्रोसेस सोपी करून सांगणं. कशाची प्रोसेस, तर ज्ञान मिळवण्याची प्रोसेस, एखादी गोष्ट शिकण्याची प्रोसेस, असं सगळं सोपं करून सांगणारी व्यक्ती जी असते त्याला म्हणायचं फॅसिलिटेटर. म्हणजे बेसिकली ही व्यक्ती अतिशय डेमोक्रेटिकली मुलांकडे बघत असते आणि थोडं चान्स देत जाणं किंवा मुलांना व्यक्ती म्हणून बघत जाणं, असा जो काही
स्वभावाचा भाग असतो. तर हे फॅसिलिटेशन स्किल्स शिकण्यातनं तयार होतं. प्रत्येक वेळेला तो आपल्यामध्ये असतोच पहिल्यापासून असं नाही, कारण पुन्हा शेवटी आपलं पण अपलिफ्टिंग, आपलं अपग्रेडिंग कशातून झालेलं आहे, कुठल्या वातावरणातून झालेलं आहे, त्याच्यावर आपला स्वभाव ठरत असतो. पालक काय, शिक्षक काय, आपण शेवटी माणसं असतो. त्याच्यामुळे आपण ज्या वातावरणातून वाढलो त्या वातावरणाचे काही अवशेष घेऊन आपण आपलं मोठेपण घडवत असतो आणि आपण तसंच आपल्या समोरच्या मुलांबरोबर, आपल्या समोरच्या पिढीबरोबर वागत असतो. त्याच्यामुळे आपल्याला ही फॅसिलिटेशनची स्किल्स शिकावी लागतात. तर फॅसिलिटेटर असणारी व्यक्ती काय बरं करत असते, तर मुळात फॅसिलिटेटर असणाऱ्या व्यक्तीला विश्वास असतो समोरच्या, आपल्या समोरच्या गटावर, मग ते काही वयाचं असू दे, त्याच्यामध्ये काहीतरी आहे, काहीतरी स्किल दडलेलं आहे जे आपल्याला बाहेर काढायला त्या मुलाला मदत करायची, ते एक्सप्रेस करायला त्या मुलाला आपल्याला मदत करायची, ह्याच्यावर त्यांचा ठाम विश्वास असतो. दुसरा भाग असा असतो की आपल्या समोर बसलेला जो गट आहे त्याच्यामध्ये खूप व्हेरीड कॉम्बिनेशन्स चे गट आपल्याकडे असणे. कॉम्बिनेशन कशाची, तर मगाशी नेते सरांनी जसं उल्लेख केला तसं ही कॉम्बिनेशन ही आवडीनिवडींची, बौद्धिक क्षमतांची, वेगवेगळ्या प्रकारचे कल असलेल्यांची, अशी वेगवेगळी मुलांची कॉम्बिनेशन्स आपल्यासमोर बसलेली असतात. आणि ज्यावेळेला आपण फॅसिलिटेटर असं म्हणून काम करतो त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्यांचा एक पूर्ण अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स असावा लागतो. मुळात अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स असल्याशिवाय आपण कुठल्याही गोष्टीसाठी काहीही करू शकत नाही, हे लक्षात घ्या. कंडिशनल ऍक्सेप्टन्स असेल आणि मी घातलेल्या कंडिशन्स जर समोरच्या गटाकडनं पूर्ण झाल्या नाही तर आपोआप आपण त्या गटापासून रिलक्टंट होत जातो. म्हणजे आपल्याला त्यांच्यासाठी खूप काही मनापासून करावं असं वाटत नाही. म्हणजे जसं रिचा मॅमनी खूप उदाहरणं त्यांच्यातली सांगितली, ती का सांगितली, कारण त्यांना त्या सगळ्या मुलांचा, त्या सगळ्या प्रॉब्लेम केसेसचा पूर्णपणाने ऍक्सेप्टन्स आहे की हो जशी आहेत तशी माझ्याकडे आलेली आहेत आणि मला त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी काहीतरी करायचं आहे. तसा तो पूर्णपणाने ऍक्सेप्टन्स या फॅसिलिटेटरला असावा लागतो. तिसरा भाग ओपननेस असावा लागतो, कारण आपल्या समोर बसलेला गट हा आपल्यापेक्षा वयाने लहान आहे आणि आपल्याला त्याच्याकडनं काहीतरी शिकायचं आहे, कारण प्रत्येक पुढची पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा जास्ती स्मार्टर असते. ऍक्च्युअली नव्याने विचार करणारी असते, ताज्या दमाची असते, त्यांचा मेंदू दमलेला नसतो बरेचदा, तो अजून ताजा टवटवीत नवीन काम करायला, नवीन शिकायला अजून मोटिवेटेड असतो. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या मनाची दारं काय उघडी ठेवायला लागतात की हो म्हणजे मला न येणारी कितीतरी गोष्टी हे माझ्या समोर बसलेल्या एवढ्याशा पिल्लांकडनं पण आपल्याला शिकता येतात जर आपण थोडं ओपन असू तर. त्याहून महत्वाचा भाग की आपण ज्यावेळेला फॅसिलिटेटर म्हणून काम करतो त्यावेळेला आपल्याला समोरच्या गटाला त्याच्या कलानुसार किंवा गरजेनुसार खूप वेगवेगळ्या प्रकारांनी काही पद्धती एक्सपेरिमेंट करण्याच्या ह्या ऍक्टिव्हिटी मधून त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या लागतात. कारण मुलांबरोबर काम करताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लेक्चर मेथडचा फारसा उपयोग नाही, तिथे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असेल तरच मुलं उत्तम पार्टिसिपेट करू शकतात. अदरवाईज त्या पार्टिसिपेशन नसलेल्या लर्निंगला, पॅसिव्ह लर्निंगला तसा काही फारसा अर्थ नसतो. त्याच्यामुळे ज्या वेळेला ते ऍक्टिव्ह लर्निंग मध्ये जातात मुलं त्याच वेळेला त्यांच्यामधली स्किल्स ही नर्चर होण्याची, ते एनहान्स होण्याची शक्यता दाट असते. त्याच्यामुळे फॅसिलिटेट करणाऱ्या व्यक्तीलाही खूप जास्त क्रिएटिव्ह असावं लागतं की वेगवेगळ्या प्रकारांनी वेगवेगळ्या गटांच्या समोर आपल्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधनं त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय, त्यातनं त्यांना मोटिवेट करायचंय, त्यांना दिशा द्यायची, असं सगळं करणारी व्यक्ती ही चांगलं संवाद कौशल्य असणारी असावी लागते. शब्द, बॉडी लँग्वेज असं सगळ्याचं चांगलं कॉम्बिनेशन असणारी असावी लागते. प्रत्येकच वेळेला समोरचा गट हा शब्दांमधनं बोलतोच असं नाही, त्याच्यामुळे बिन न बोललेल्या शब्दांचं आकलन ज्यांना चांगलं करता येऊ शकतं अशी असणारी व्यक्ती असावी लागते. थोडक्यात काय तर आपल्याला स्वतःला आपण ज्यावेळेला माणूस म्हणून ग्रूम करतो त्यावेळेला आपण चांगलं फॅसिलिटेटर बनू शकतो, मग आपण कोणीही असू देत. आणि मग आपल्याला मुलांबरोबर काम करत असताना मात्र चांगलं फॅसिलिटेट करण्याची खूप जास्ती गरज असते. त्याचं कारण पुन्हा असं आहे की माणसं वाढतात बघा पण घडत नाहीत. त्याच्यामुळे माणसं घडवणारे होण्याची गरज असते आणि ते सगळं आपण सगळ्यांनी व्हावं की आपण पुढची पिढी घडवणारे व्हावं अशी मला खूप मनापासून तळमळ वाटते. ज्ञानप्रबोधिनीमध्ये गेली कितीतरी वर्ष, मी स्वतःच 20 वर्ष अशा प्रकारचं काम करते. एक छोटासा अनुभव सांगते आणि थांबते की आपण रिचा मॅमनी जसं म्हणलं की इतर दोघांनी असं म्हणलं की आपण स्वतः आनंदी असणे खूप गरजेचं आहे तर आपण तो आनंद पसरवू शकतो. तर आमच्या बरोबर काम करणारे जे फॅसिलिटेटर्स असतात, जे सायकोलॉजिस्ट फॅसिलिटेटर्स आहेत, आम्ही ज्यावेळेला ऍक्टिव्हिटी डिझाईन करतो मुलांबरोबर काम करत असताना त्यावेळेला त्या ऍक्टिव्हिटी डिझाईन करून मुलांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी आम्ही त्याची खूप चर्चा करतो, त्या प्रोसेसमध्ये स्वतःला घालतो, त्याची सगळी खूप मानसिक घुसळण आम्ही सगळे अनुभवतो
आणि मग प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी घेऊन झाल्यानंतर आमचे फॅसिलिटेटर असं सांगतात की आमच्या स्वतःमध्ये पण तो फरक पडलेला आमच्या लक्षात येतो. कारण बऱ्याचदा त्यांना ट्रान्सफर ऑफ लर्निंग आपला मेंदू जसा करत असतो की इथे शिकलेलं स्किल मेंदू दुसरीकडे वापरतो, तसं ज्या गोष्टींचा आम्ही कंटेंट तयार केलाय, आम्ही त्याच्यावर विचार केलाय, त्याच्यावर तयारी केली, तर ती त्यांची स्किल्स आमचे वयाने अडल्ट असणारे फॅसिलिटेटर सुद्धा सहजपणाने दुसरीकडे वापरतात. आणि हे त्यांना नंतर लक्षात येतं की हो अरे आपल्याकडे पण हे ट्रान्सफर ऑफ लर्निंग इतक्या पटकन होतं, तर आपल्या समोरच्या लहान मुलांमध्ये हे नक्की होऊ शकतं. त्याच्यामुळे अशा प्रकाराने स्वतःला एक फिलिंग ऑफ अचीवमेंट येणं, कारण आपण बुद्धिजीवी आहोत सगळे, आपल्याला बुद्धी वापरायला खूप आवडते आणि ती वापरण्यानंतर मिळालेला आनंद हा कुठलाही प्राइसलेस असा आनंद असतो तो आपल्यासाठीचा. त्याच्यामुळे अशा प्रकारचा आनंद आपण स्वतः घेऊयात, आपण माणसं घडवणारे होऊयात आणि त्याच्यासाठी आपल्या आधीच्या ज्या तिन्ही सगळ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवूयात आणि ह्या सगळ्यातनं आपण चांगले फॅसिलिटेटर, चांगले काय म्हणायचं त्याला, मुलांना वाट दाखवणारे, बोट धरून पुढे नेणारे, काही वेळेला त्यांच्या समोर उभे असणारे, काही वेळेला त्यांना जवळ घेऊन काहीतरी सांगणारे, दिशादर्शन करणारे असे होऊयात अशी आशा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद, खूप मनापासून धन्यवाद. अनम्यूट करायला हवं वंदना, कर वंदना. अनम्यूट करायला. धन्यवाद सुजाता मॅडम. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्याशी संवाद कशा साधायचा याच्या क्लुप्त्या तुम्ही फॅसिलिटेट करून सांगितल्यात. खूप खूप धन्यवाद. मी IPP मुकुंद चिपळूणकर यांना विनंती करते की त्यांनी आमच्या या प्रकल्पाच्या पुढील वाटचालीबद्दल जरा माहिती द्यावी. धन्यवाद वंदना. सर्वांचे परत एकदा मी माझ्यातर्फे स्वागत करतो. आणि आतापर्यंत तुम्ही 4 व्याख्यात्यांना ऐकलं, त्यांची छान छान व्याख्यानं ऐकली. तर ही नुसती एक झलक होती, की नुसती चव दिलेली होती. ह्याच्या पुढे आपण हा कार्यक्रम कसा नेणार आहोत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो. तर बेसिकली आम्ही काही ट्रेनिंग सेशन्स तुमच्यासाठी अरेंज केलेली आहेत. तर त्या ट्रेनिंग सेशन्सचा तुम्ही अवश्य फायदा घ्यावा असं आम्हाला खूप वाटतं. तर टीचर्ससाठी जी ट्रेनिंग सेशन्स आहेत ती अशी असतील की टीचर्ससाठी आम्ही जवळजवळ 8 ट्रेनिंग सेशन्स घेणार आहोत. ती साधारण 1.5 तासाची असतील प्रत्येक ट्रेनिंग सेशन. आणि त्याच्यात आता मॅडमने जर सांगितलं तसं इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज आणि लेक्चर्स ह्याच्यावर खूप जास्त भर असेल. त्याच्यात कव्हर केले जाणारे टॉपिक्स मी तुम्हाला दाखवतो. एक तर स्ट्रेस मॅनेजमेंट, इंटेलिजन्स गेम्स, आणि त्या इंटेलिजन्स गेम्सचा वापर डायव्हर्जंट थिंकिंग करायला, क्वेश्चनिंग स्किल्स वाढवण्यासाठी, लॉजिकल थिंकिंग वाढवण्यासाठी आणि लिंग्विस्टिक स्किल्स आणि मेमरी गेम्स वाढवण्यासाठी असा होईल. नंतर त्याची इतर माहिती अशी आहे की हे साधारण सेशन्स आम्ही आतापासून 2 आठवड्यानंतर सुरू करू. मधल्या काळात सगळी तुमच्याकडून रजिस्ट्रेशन वगैरे आम्ही घेऊ. मला सांगायला अतिशय आनंद होतो की ज्या ज्या लोकांनी प्री रजिस्टर केलं त्याच्यापैकी जवळजवळ 95% रिस्पॉन्डंट्सनी असं सांगितलंय की हो आम्हाला ट्रेनिंग सेशनची गरज आहे. तर हे साधारण 17 ऑक्टोबर पासून आम्ही सुरू करू. आणि टीचर्ससाठी जी ट्रेनिंग सेशन्स होतील ती साधारण शनिवारी संध्याकाळी 4च्या सुमारास आम्ही अरेंज करणार आहोत. कारण आठवडाभर टीचर्स त्यांच्या व्यापात खूप बिझी असतात. म्हणून आम्ही असं ठरवलंय की त्यांच्यासाठी आठवड्यातनं एकदाच घ्यायचं. आणि याच्यासाठी जो चार्ज आम्ही घेणार आहोत तो अगदी नॉमिनल चार्ज आहे, 50 रुपये पर सेशन. आणि त्याचं कारण सुद्धा हेच आहे की थोडी कमिटमेंट राहावी तुमच्याकडून की हो आम्ही हा कोर्स करणार आहोत आणि हा आम्ही पूर्ण करणार आहोत. सो याची जी भाषा आहे ती ॲज पर द कन्व्हिनियन्स ऑफ ऑल अटेंडीज अशी ठरवली जाईल. पेरेंट्ससाठी जी सेशन्स आम्ही प्लॅन केलेत ती साधारण 1 तास ड्युरेशनची आहे.
आणि ती मात्र इंटरॅक्टिव्ह लेक्चर्सवर जास्त अवलंबून आहेत. आणि त्याच्यात ते मॅडम म्हणाल्या तसं एरिक्सन थेअरीवर थोडीशी माहिती, नंतर पॅरेंटिंग स्टाईल आणि स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे असे विषय असतील. तसेच त्याच्यात ती सुद्धा आम्ही साधारण वीक स्टार्टिंग फ्रॉम 20 ऑक्टोबर आम्ही सुरुवात करणार आहोत. आणि ह्याच्यासाठी मात्र आम्ही ट्वाईस अ वीक विचार करतोय. वीकडेज मध्ये पेरेंट्सना चालू शकेल अशी आमची कल्पना आहे. त्यामुळे दोनदा आठवड्यातनं रात्री 8च्या नंतर असं आम्ही करणार आहोत. आणि ह्याच्यासाठी कमिटमेंट चार्ज आम्ही 50 रुपये ठरवलेला आहे. लँग्वेज ॲज पर द कन्व्हिनियन्स ऑफ द ऑल अटेंडेंट. सो बेसिकली सध्याच्या पॅन्डेमिकच्या काळात ही एक खूप चांगली सुवर्णसंधी आहे, कारण तुम्ही मुलांबरोबर पालक त्यांचे ऑलमोस्ट 24 तास असतात. तसंच शिक्षक सुद्धा थ्रू ऑनलाईन मीडियम त्यांच्याबरोबर बराच वेळ घालवतात. तर आमचा असा आग्रह आहे, अवश्य तुम्ही या ट्रेनिंग सेशन्सचा फायदा घ्या. आणि इथे बोलून मी आता परत वंदनाकडे सूत्र परत येतो. इन द लॉंग टर्म आम्ही काय करणार आहोत की एकदा शाळा सुरू झाल्या की आम्ही एक पायलट प्रोग्राम हॅपीनेस करिक्युलमचा म्हणजे आनंदाचा अभ्यासक्रम जो आहे त्याचा आम्ही एक पायलट प्रोग्राम एका शाळेत रन करणार आहोत. आणि त्याच्यानंतर हा अभ्यासक्रम पुढच्या वर्षीपासून आमची अशी इच्छा आहे की सगळ्या क्लासेससाठी लागू करावा. दॅट इज द लास्ट स्लाइड. वंदना, बॅक टू यू. थँक्यू IPP मुकुंद. आता आपण प्रश्नोत्तराच्या सेशनकडे वळूयात. आमच्या चार्ट मॉडरेटर वैदेही जोग आणि शंकरी शिंदे यांना मी आता विनंती करते की त्यांनी चॅट बॉक्स मधील प्रश्नांचा मागोवा घेऊन तज्ञांना प्रश्न विचारावे. ओव्हर टू यू वैदेही आणि शंकरी. थँक्यू वंदना. सगळ्यांनी आपले सजेशन्स आणि प्रश्न टाकायला सुरुवात केली आहे. यातलं पहिलं सगळ्यांनी सांगितलंय, खूप माहितीपूर्ण माहिती दिलेली आहे तज्ञांनी. आणि आता आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. मी नेहते सरांना विचारते की या आनंदाच्या प्रवासात फॅसिलिटेटरचा, प्रवर्तकाचा रोल कसा असणार आहे? नेहते सरांना. दिनेश सर. हो, येस. जसं सुजाता मॅडम म्हणल्या की ऍक्सेप्टन्स हा सगळ्यात महत्वाचा असतो. सो फॅसिलिटेटरला जर मुलांना ती जशी आहेत तशी ऍक्सेप्ट करता आलं आणि त्याच्या आजूबाजूला वागणं ठेवलं तर मुलांमध्ये आनंद निर्माण करणं खूप सोपं होतं. आणि ऍक्टिव्हिटीज मधून मुलांना आनंद देणं हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी दिल्यानंतर त्यांना त्यांचं व्यक्त होता येईल, त्यांना काय वाटलं हे सांगता येईल आणि ते सांगितलेलं समोरचा फॅसिलिटेटर ऐकून घेतो. त्यावेळी मुलं छान प्रकारे व्यक्त होतात आणि छान ऍक्शन्स पण घेतात. थँक्यू सर. अमृता गांधी यांनी विचारलंय, कॅन यू सजेस्ट सम ऍक्टिव्हिटीज टू हेल्प इन्क्रीज हॅपीनेस कोशंट फॉर किड्स? तर मी हा खाडे सरांना प्रश्न विचारू इच्छिते. खाडे सर, तुम्ही याचं उत्तर द्याल का? मी मगाशी म्हटलं होतं तसं की त्या 9 ज्या ऍक्टिव्हिटीज आपण फॉलो केल्या तर डेफिनेटली हॅपीनेस कोशंट त्यांनी वाढतो. पण त्याचबरोबर अजून काही सजेशन अशा देईन की पालकांनी मुलांबरोबर सतत संवाद ठेवावा. आणि आजकाल सगळेच आपण ऑनलाईन आहोत, पण ऑनलाईन पालक पण असताना मुलांकडे कधीतरी थोडंसं दुर्लक्ष होत आहे. तर या काळात वेगवेगळ्या पद्धतीने, जसं मगाशी सुजाता मॅडमनी सांगितलं किंवा आता दिनेश सरांनी पण सांगितलं, त्यांना तुमच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करा. फॉर एक्झाम्पल, आई जर स्वयंपाक करते तर स्वयंपाक करताना मुलांना तुम्ही इन्व्हॉल्व करा. त्यांना घरातली कामं द्या, म्हणजे त्यांना कपड्यांच्या घड्या करू दे, कचरा काढायला द्यावा, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करा. आपोआपच त्यांच्यामध्ये सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी येईल. ही जबाबदारी माझी आहे हे जाणवेल. सो ही घरातली, म्हणजे मला असं वाटतं 30 वर्षापूर्वी हे सगळं म्हणजे आजची 40च्या पुढची लोक ती सगळे करत होते. त्यामुळे आजची ही जी पिढी आहे ती रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकते. तर आपल्याला आपली पुढची पिढी इतकी स्ट्रॉंग करायची असेल तर ह्या ऍक्टिव्हिटीज त्यांना द्या आणि त्या कामातला आनंद त्यांना शोधू द्या.
एकदा ह्या कामात ते आनंद घेऊ शकले की ते प्रत्येक कामात आनंद घेऊ शकतील आणि ते एक पॉझिटिव्ह देशाचे नागरिक होतील. ओके, आत्ताच एकाने प्रश्न विचारला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल. मला वाटतं सरांनी याचं उत्तर दिलंय. पुढचा प्रश्न मी विचारते सुजाताताईंना. सुजाताताई, शंकरी यांनी विचारलंय, मूल हे आनंदी नाही हे पालकांनी कसं ओळखावं आणि समजावं किंवा समजून घ्यावं? तर आपण माझा आवाज येतोय? हो. हो. तर आहे किंवा नाही असं जे म्हणतो तर ते कुठल्याही एखाद्या किंवा दुसऱ्या अनुभवावरनं म्हणू नये. मेडिकल फील्ड मधले असणारे सर आणि खाडे सर पण ह्याला सहमत असतील की आपण त्याची सिव्हिरिटी बघतो आणि फ्रिक्वेन्सी बघतो, वारंवारिता बघतो आणि तीव्रता बघतो. म्हणजे कधीतरी एकदा केव्हा तरी एखाद्या मुलाचा मूड गेला आणि मग आपण लगेच त्याला असं म्हणण्यात अर्थ नाही की मूल आनंदी नाही. आनंदी ह्याचं आपला अर्थ काय आपल्या डोक्यातला आणि मुलांच्या डोक्यातलं काय हे मॅच होते का नाही हे बघावं. पण त्याहून जर मूल स्वतःहून कशात सहभागी होत नाहीये, ते मुळात त्याचं जेवण खाण झोप ह्या त्या सगळ्या गोष्टींवर बेसिक परिणाम होताना आपल्याला त्याला रस वाटत नाहीये कुठल्या गोष्टींमध्ये, कशातनं त्या कुठल्याच गोष्टीचं प्रॉडक्ट काही निर्माण होत नाहीये, ते गोल पर्यंत पोहोचू शकत नाहीये, गोंधळलेलं आहे, त्याला स्वतःला व्यक्त करायला अडचणी येत आहेत, डोळे विझलेले मुलांच्या चेहऱ्यावरनं लगेचच कळतं की डोळ्यात चमक नाहीये, थोड्याशा लेंदी मुवमेंट्स होत आहेत, असं सगळं ज्यावेळेला दिसतं त्यावेळेला आपल्याला असं म्हणतं आणि वारंवार दिसतंय त्यावेळेला असं म्हणू शकतो आपण. बरं, पालक जर असं विचारत असतील तर पालकांना हे माहिती असतं की त्याच्या आसपास आधी काहीतरी घडलेलं असू शकतं आणि त्याच्या रेफरन्स मध्ये मूल आनंदी आहे का नाहीये, मग तो रेफरन्स घेऊनच आपण तपासावा की मूल ज्याला आपण आनंदी म्हणू शकतो का नाही म्हणू शकतो. म्हणजे ते क्षणिक आहे का वारंवार आहे हे तपासणं जास्त गरजेचं आहे. अगदी. आणि क्षणिक असलं तर ते फार त्याला गांभीर्याने घेऊ नये, कारण बरोबर. शेवटी मूड्स हे असेच जात येत असतात सगळे. बरोबर. थैंक यू. मैं रिचा मैम से पूछना चाहूंगी, ट्रेनिंग सेशन से पेरेंट्स को क्या क्या बेनिफिट्स होंगे ये आप उन्हें बताइए, क्योंकि बहुत सारे पेरेंट्स ने ये पूछा है. मैं सबके नाम नहीं ले सकती पर जनरली सबको ये क्वेश्चन है. रिचा मैम प्लीज. माँ बाप को क्या बेनिफिट होगा इस पाठ्यक्रम से, वो ये है कि पहले सबसे जरूरी चीज जो है, क्या आप अपने बच्चों को समझते हैं. बच्चे सीखने वाले बच्चे हैं. बच्चे केवल पेट भर के खाने देने के लिए और सोने के लिए नहीं है. उनकी क्षमता को हम कैसे बढ़ाएं, उनकी क्षमता किस चीज में है ये कैसे समझें, ये सीखने को मिलेगा हमारे पाठ्यक्रम में. सबसे बड़ी चीज, क्योंकि आप सब एज पेरेंट्स इन चीजों से जूझ रहे हैं. किसी का बच्चा बहुत अच्छा पढ़ाई में कर रहा है बट फिर भी आपने परेशानी में आप है कि क्या वाकई मेरा बच्चा खुश है, क्योंकि आसपास आप देख रहे हैं कि बच्चा जो है बहुत अच्छा अपनी जिंदगी में किया बट सडनली उसने एक गलत डिसीजन लिया और उसने अपनी सब कुछ अंत कर लिया अपना. तो हमें सजग रहने की जरूरत है, हमें अपने बच्चों को समझने की जरूरत है, अपने आप को उनके साथ इन्वॉल्व करने की जरूरत है. सो अंडरस्टैंडिंग स्टूडेंट्स सबसे बड़ी बात होगी जो आप सब सीखेंगे इसमें. इसके अलावा क्या क्या तरीके हैं, व्हाट आर द एप्लीकेशंस फॉर लर्निंग. हर बच्चे का अपने सीखने की क्षमता होती है. जरूरी नहीं है कि एक एग्जाम्पल मैं इसमें लेना चाहूंगी. वैदेही, एक हमारा स्टूडेंट था जो कभी पढ़ाई में उसने जब वो स्कूल में पढ़ता था कभी उसने अच्छे अंक नहीं लाए. माँ बाप हमेशा परेशान रहते थे. माँ अक्सर आके रोया करती थी कि देखिए ये केवल 4 मार्क लाता है, मैथ्स में 2 मार्क लाता है, हर सब्जेक्ट में इसका यही हाल है, खाली इंग्लिश में उसका अच्छा था बस. माँ बाप बहुत परेशान थे. किसी तरह 10th उस बच्चे ने, जैसे स्कूल का आजकल का सिस्टम है जिसमें हम कोशिश करते हैं कि बच्चे को हर तरह से कोशिश करने दिया जाए और बच्चे को पास किया जाए, तो हमने भी वही किया, बच्चा निकल. पर बच्चा जब 10th के बाद कॉलेज में जब वो पहुंचा, बच्चे को खुद नहीं पता था कि उसकी क्षमता क्या है, माँ बाप को नहीं पता था कि उस बच्चे की क्षमता क्या है.
माँ बाप केवल यही जानते थे कि अच्छा मुझे पैसा खर्च करना है, मुझे बच्चे को अच्छा कॉलेज में भेजना है, एक कॉलेज से दूसरे कॉलेज में वो ले जाते रहे और बच्चा अच्छा नहीं कर सकता। जब वो हमारे पास पहुंचे और हमने फिर उस बच्चे की जब काउंसलिंग की और जब हम इस निष्कर्ष पे पहुंचे कि हमें उस बच्चे की लर्निंग स्टाइल को समझना है पहले, और फिर हमने उसकी सारी पढ़ाई को कन्वर्ट कर दिया टू हिज लर्निंग अंडरस्टैंडिंग, किस कार्य में हमें उसको पढ़ाना चाहिए। उसको जब हमने उसमें चेंज किया, 12th का जब उसको एग्जाम दिलवाया, उस बच्चे ने बहुत अच्छा किया, उसने 62% लाया। उसके बाद ऑल इंडिया लेवल के कंपटीशन में वो compete किया, उसके बाद वो उस कॉलेज में एग्जाम्स में वगैरह दिया। उस माँ ने जब मुझसे मुलाकात की, उसने कहा कि मैडम, जिस दिन मैं इंतजार कर रही थी कि मेरे बच्चा आज मुझे बताएगा कि कितना मार्क्स आया उसका, और जब उसका फोन आया उसने मुझसे पहला शब्द जो कहा, माँ मुझे एक भी रेड मार्क नहीं मिले। माँ के आंखों में आंसू आ गए कि देखो, मैंने कभी इस बात पे ध्यान ही नहीं दिया कि उसका डर ये था कि उसको 0 मिल रहा था, वो क्या सीख रहा था वो मैंने उस पे नहीं ध्यान दिया। उसकी हैप्पीनेस थी ही नहीं सीखने में, बट वही चीज जब वो सीख गया, वो एग्जेम्पलरी करा, आज वो एक फिल्म डायरेक्टर है। गुड। बच्चों के ये चीज को समझना, और वो अगर हर माँ बाप इस चीज को सीख ले तो वो कितना सरल कर देगा अपने बच्चों का जीवन। यस, काफी सारे सवाल इससे जुड़े आए हैं कि बच्चे सुनते नहीं हैं, डिसिप्लिन प्रॉब्लम्स है। मैं सबके नाम नहीं ले सकती, लेकिन दिख रहे हैं मुझे चैट बॉक्स में, तो वो सब इन चीजों पे गौर जरूर करेंगे। डेफिनेटली, थँक यू। दिनेश सर से पूछना चाहूंगी, त्यांना विचारायचं की मुलांमध्ये, दिनेश सरांना, मुलांमध्ये जिज्ञासा कशी वाढवावी, नवीन शिकण्याची इच्छा कशी वाढवावी, तुम्ही ब्रेनशी रिलेटेड बोललात म्हणून हे तुम्ही त्याच्याशी जोडून काही सांगू शकता का पेरेंट्स साठी? नक्कीच, अगदीच. आणि खरं तसं पाहिलं तर हा खूप कठीण प्रॉब्लेम नाहीये जिज्ञासा वाढवता येणं, कारण मुलांमध्ये ती मूळता असतेच, म्हणजे कुतूहल असतं, जिज्ञासा पण असते, वयाप्रमाणे असते. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये कुतूहल असतं, काहीतरी समजलं की कळतं, म्हणजे सांगितलं की पुरतं. पण साधारणपणे 7वी 8वी नंतर त्यांची जिज्ञासा वाढायला सुरुवात होते, म्हणजे त्यांना ते खोलवर समजून घ्यायची इच्छा होते. सो पालक किंवा शिक्षकांनी सगळ्यात महत्वाचं काय बघायचंय तर ते ज्यावेळी विचारतात त्यावेळी त्यांना नाकारणं व्हायला नको, आणि त्यांना म्हणजे जर ते 8वी 9वीत असतील तर त्यांना प्रश्नातून प्रश्न म्हणजे विचार करायला लावणं, हे जर केलं तर अजून छान होतं. म्हणजे तुम्ही रेडीमेड उत्तर देण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना डिरेक्टिव्ह प्रश्न विचारा आणि त्यांना विचार करू द्या. त्यांना विचार करायला मिळालं तर या मुलांना जास्त आवडतं आणि त्याच्याने ते अजून शोधून काढायचा प्रयत्न करतात. सो तो एक भाग. त्याच्यानंतर तुम्ही लहानपणापासून मुलांशी जर चर्चा करत राहिलात की अगदी छोटी मुलं असतात, त्यांना खरं तसं काही फार कळत नसतं, पण कुठली तरी बातमी आहे आणि ती बातमी पेपर वाचल्यानंतर मुलांना तुम्ही एनकरेज केलं की काय काय वाचलंस आज, तुला काय काय दिसलं, तर ते काहीतरी त्यांना जे कळलं ते सांगतात. ते ज्यावेळी ते सांगतात त्यावेळी त्याच्यावर त्यांच्या लेवलला चर्चा करणं किंवा त्यांचे मुद्दे समजून घेणं, आणि पटकन असं नाहीये, हे काय म्हणतोय असं न बोलणं, असं जर केलं तर मुलांची क्युरिओसिटी, क्वेश्चनिंग ॲबिलिटी हे सगळं वाढत राहतं आणि मदत घेण्याची प्रवृत्ती पण वाढते. म्हणजे लिसनिंग, चांगलं ऐकणं, योग्य प्रकारे ऐकणं आणि समजून घेणं, मूल समजून घेणं, या दोन गोष्टी. मूल समजून घेणं हे अगदी प्रत्येक गोष्टीला बेसिक फाउंडेशन आहे, की तुम्हाला मुलांची प्रवृत्ती समजून घ्यायची आहे. आपलं मूल कसं आहे, कारण दुसऱ्यासारखं ते वागेल असं नाहीये, त्याचे विचार असतील, ते समजून घ्यायचे आणि त्याच्या आधाराने पुढच्या गोष्टी करायच्या. राधा रहाळकर यांनी विचारलंय, हा प्रश्न शिक्षकांशी आणि फॅसिलिटेटर दोघांशी रिलेट होतो म्हणून मी हा घेतेय, की शिक्षकांच्या वर्गात खूप, यांनी म्हणलं की मी फॅसिलिटेटर आहे आणि खूप मुलं असतात आणि त्या मुलांना कसं सांभाळायचं आणि त्यांना कसं एंगेज ठेवायचं. तर हाच प्रश्न शिक्षकांनाही पडतो की वर्गात 60 मुलं असतात, तर मग मी आनंदी ठेवण्यासाठी काम करू का मुलांबरोबर काम करू. तर हा प्रश्न मी रिचा मैम को पूछना चाहूंगी. रिचा मैम, ओके, इस पे क्या? बिल्कुल। टीचर्स को सबसे इम्पोर्टेंट चीज है
कि जब वो पढ़ा रहे हैं तो पहले प्लानिंग करके चाहिए कि आप किस ऑब्जेक्टिव को मीट करने जा रहे हैं। सबसे पहली बात, जब आप इस ऑब्जेक्टिव को लेके क्लासरूम में जाते हैं तब आप खुद एक तैयारी में रहते हैं कि कब कैसे मैं बाकी चीजों को संभाल सकूंगी, पहली बात। दूसरी बात कि जब हम अपने बच्चे जो बहुत सारे संख्या में अगर क्लास में हैं तो उन्हें कहीं ना कहीं हमें इन्वॉल्व करते हुए अपनी जो बात है अपने बच्चों तक जो पहुंचाना है, जिस टॉपिक को मुझे डील करना है वो करना है। फॉर एग्जाम्पल लेट्स टेक कि मुझे अगर अपने बच्चों को एडजेक्टिव्स सिखाना है, ठीक है, और मैंने एडजेक्टिव्स के लिए अपने बच्चों को कहा कि हर कोई एडजेक्टिव्स के बारे में जैसे जैसे मैं पढ़ती जाऊंगी बताती जाऊंगी, बाकी लोग अपने बुक्स में उसके बारे में ड्रॉ करते जाइए या उसके बारे में लिखते जाइए। सो जब हम बच्चों को इन्वॉल्व करते जाएंगे और केवल सुनने के लिए नहीं छोड़ेंगे तो वो बेहतर सीखेंगे, क्योंकि जब वो एज पहले भी मैंने इस एग्जाम्पल को दिया कि व्हेन यू विल इन्वॉल्व मी आई विल लर्न बेटर। जब मुझे किसी चीज में संलग्न रखोगे तो मैं बेहतर सीखूंगा, राइट? तो यहाँ टीचर को इस चीज पर ध्यान देना जरूरी है। अगर हिस्ट्री फॉर एग्जाम्पल लेट्स टेक हिस्ट्री टीचर को सिखाना है, ठीक है, और हिस्ट्री जैसे सब्जेक्ट को अगर टीचर ने बच्चों को कहा इसके सारे डायलॉग्स तुम लिख के लाओ, कौन कौन इसको बोलेगा वो तय करके लेके आना है क्लास में, और तब आप उसको एक्सप्लेन करते हो और वो एक ड्रामा फॉर्म में अनफोल्ड करता है बच्चों के सामने, तो आपके बच्चे भी इन्वॉल्व रहेंगे और बच्चे बेहतर भी करेंगे, क्योंकि सबने उसमें कुछ ना कुछ वो ओनस, दिस इज कॉल्ड ओनस। बच्चा ये करेगा कि ये मेरी है, ये मुझे सीखना है। तो ये शिक्षक लोगों को अपने अंदर ये चेंजेस लाने की जरूरत है। ये हम इसको कहते हैं कई बार कि कोलैबोरेटिव लर्निंग, जिसमें दो तरीके की चीजों को हम साथ में जोड़ के सिखाने की प्रक्रिया को शुरू करते हैं, वो बहुत खूबसूरत है। कई लोग म्यूजिक एंड मैथ्स का सेशन बहुत खूबसूरत वे में करते हैं, क्योंकि उसमें ताल को काउंट करना है। सुनाया बच्चे को, बोला काउंट करिए, ये कितना खूबसूरत तरीका है। तो आपने अच्छी बात बताई, बच्चों को इन्वॉल्व करना चाहिए, उनकी जो पसंद है उसे जानकर उसे इन्वॉल्व करना चाहिए उस तरीके से, तो वो अच्छी तरह से सीखेगा। थँक्यू मॅम। मला खाडे सरांना विचारायचं आहे, आपली भाषा पॉझिटिव्ह कशी ठेवावी, कशा पद्धतीने बोलावं, म्हणजे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतोय की आनंदी राहावं, पालकांना विशेषतः की आनंदी राहावं, सगळं करावं मान्य आहे, पण सतत पॉझिटिव्ह कसं ठेवावं किंवा भाषा आपली कशी पॉझिटिव्ह, किंवा काही टिप्स तुम्ही सांगू शकाल का खाडे सर? येस, नक्की. सगळ्यात महत्वाचं, आपलं मूल हे आपलं मूल आहे हे असं पहिलं बिहेव करून वागावं. म्हणजे बरेच वेळा असं होतं की मूल माझ्या मनासारखं वागलं नाही की पालक आपली अस्वस्थता त्या मुलावर काढतात. ओके, मग वेगवेगळ्या प्रकारे अस्वस्थता असते. कदाचित ऑफिसचं प्रेशर असतं, कदाचित घरातला ताण असतो, बरेच ताण असतात. त्यात मूल मुलासारखं वागतं, पण त्यावेळी पालक पण नेमके मुलासारखेच वागायला लागतात. म्हणजे काय होतं, जर पालक अस्वस्थ झाले किंवा पालक चिडचिड करायला लागले तर मूल पण तेच ऑब्झर्व करतं की मनाविरुद्ध घडलं की आपण चिडायचं असतं, मनाविरुद्ध घडलं की आपण ओरडायचं असतं. आणि मूल पण जसजसं डेव्हलप होतं, जसजसा त्याचा सेल्फ डेव्हलप होतो, तसं ते मूल पण पालकांसारखंच बिहेव करायला लागतं. कारण बालपणीपासून आपण तेच पाहत असतो. आपल्याकडे बहुतांश मुलं ही हाताने जेवतात, कारण पालक हाताने जेवतात. दात आपण सगळेजण नेहमी घासतो म्हणून मुलं घासतात. जर आई वडील दात घासत नसतील तर मुलं पण दात घासणार नाहीये. तसंच पालक जर चिडले तर आपोआपच नैसर्गिकरित्या मूल पण तसंच मिसबिहेव करायला लागणार आहे. सो पालकत्व ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती पॉझिटिव्हलीच पार पाडायला हवी. आणि त्याच्यासाठी मग ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपण ज्या आता डिस्कस केल्या आणि आज म्हणजे या 4 सेशन मध्ये जे बोललं गेलंय तेच बोललंय गेलंय की आपली सकारात्मकता ऊर्जा ही जागृत ठेवा. आपण जेव्हा नकारात्मकतेकडे जातोय तेव्हा अवेअर व्हा, जागरूक व्हा की मी माझी गाडी चुकते का. मग त्या क्षणी मी कदाचित मुलाबरोबर बोलणार नाही, मी थांबीन, पॉज घेईन. आणि जेव्हा माझा राग
किंवा माझ्या भावना मला हाताळता येईल तेव्हा मी त्याच्याबरोबर डील करेन. मला थोडस ऍड करावं असं वाटतंय. जरूर. जे समीर सरांनी सांगितलं ते खूपच महत्वाचं आहे आणि खूप त्याचा फरक पडतो. जे आपण सुरुवातीला मेंदूबद्दल बोललो, निर्णय खाली खाली सरकतात, म्हणजे भावनिक निर्णय होतात किंवा फाईट आणि फ्लाईट मध्ये निर्णय होतात. तर पालकांनी स्वतःच्या मेंदूकडे पण एकदा बघायला हरकत नाहीये की मुलगा काहीतरी वागतो त्यावेळी मला भीती वाटते का, की याचं काय होईल, याचं पुढे कसं होईल, किंवा याच्या या वागण्यामुळे आपल्यावर काय परिणाम होतील, आणि त्या भीतीतून माझा मेंदू भावनिक निर्णय तर घेत नाहीये ना, किंवा मी फाईट आणि फ्लाईट मध्ये जात नाही ना. म्हणजे मोठी लोक मुलांना एकदम टोकाचं का मारतात असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला ही उत्तरं सापडतील की एवढा राग काय येतो मुलांचा. तर त्यावेळी अशी काहीतरी भीती असते की ज्याच्याने माझ्या अस्तित्वाला धोका झाल्याची भावना निर्माण होते. म्हणजे शिक्षकांना माझ्या शिक्षकीपणाला चॅलेंज झाल्यासारखं वाटतं. मूल समजत नाही म्हणजे काय, मी शिकवतो आणि त्याला येत नाही म्हणजे काय, याच्यात माझ्यातला शिक्षक चॅलेंज केला जातो. आणि माझ्यातला शिक्षक चॅलेंज केल्यानंतर मला जर भीती वाटली की याचा परिणाम मी चांगला शिक्षक नाही असं काहीतरी होईल, असं जर आतलं आपलं कॉन्व्हर्सेशन असेल तर त्यातनं तो राग उफाळून येऊ शकतो जो फाईट फ्लाईट मोड मधला असतो. सो त्याच्यामुळे एक आपल्या मेंदूकडे पण एक डोळसपणे बघणं मोठ्यांनी हे खूप महत्वाचं आहे. सरांनी खूप चांगला मुद्दा सांगितलाय, कारण आता सध्या परफॉर्मन्सशी रिलेटेड म्हणजे मुलांनी परफॉर्म कसं बेस्ट आणि बेटर करायचं याशी रिलेटेड पालकांना नक्कीच प्रश्न पडत असणार आहे. मी सुजाताताईंना विचारू इच्छिते की टीनेजर मुलांचे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे अशा बऱ्याच जणांनी इथे ह्याच्यात चॅटबॉक्स मध्ये पण टाकलेत की मुलं ऐकत नाहीये, नर्वस असते किंवा बरेच प्रॉब्लेम्स येतात. तर अशा पालकांसाठी तुम्ही काही वेगळ्या टिप्स सांगू शकाल का सुजाताताई? टीनेजची मुलं म्हणतो तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांच्या शरीरातले हार्मोनल इम्बॅलन्स त्याच्यामुळे त्यांचं गोंधळलेपण, आणि दुर्दैवाने नेमके आपल्या त्यात जोडून शिक्षणाची महत्वाची वर्ष त्यावेळेला मुलांची चाललेली असतात. त्याच्यामुळे मूल कसं वागतंय आणि मग म्हणून आपण त्याला नर्वस आहे, डिप्रेस्ड आहे, काय त्याचं बिहेवियरल इंडिकेटर्स काय आहेत हे आधी आपण समजून घेणं गरजेची गोष्ट आहे. दुसरं होता होईतो मुलांना त्यांच्या कोशात खूप खोलवर गेले तर मग बाहेर ओढणं अवघड असतं, आपल्याला वेळ खाऊ असतं ते सगळं. तर आधीच त्यांच्याबरोबर तो एक रॅपो खूप चांगला असणं, मोकळेपणाने बोलत राहणं त्यांच्याबरोबर. अगदी आपण नाही म्हणजे ह्याच्यामध्ये पालकांनी स्वतःला अजिबात कमीपणा मानून घेऊ नये. म्हणजे मग कुणीतरी एखादं मेंटॉरिंग करणारी व्यक्ती असेल, म्हणजे त्याची कुणीतरी मित्रमैत्रिणी आहेत, एखादं मावशी मामा काका, शेजारची मावशी आत्या काका कुणीही असू दे, त्यांचे शिक्षक आहेत, तर मुलांनी कुणाबरोबर तरी मोकळेपणाने शेअर करावं, कॅथार्सिस व्हावं. त्यातनं काही वेळेला त्यांना म्हणजे काय बोळा निघाल्यावर एखादा पाणी सगळं वाहतं होतं, तसं त्यांच्या मनातल्या काहीतरी नकारात्मक गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या कॅथार्सिस निचरा होतो त्याचा. त्या निचरा झाल्यानंतर बरेचदा अनड्यू स्ट्रेस जो मुलं घेतात ना बरेचदा, तो या वयामध्ये तो अनड्यू स्ट्रेस असतो. एकतर की शरीरात काय होतंय हे कळत नाही, बेसिकली अपेक्षा किती आहेत ते कळत नाही, स्वतःची कपॅसिटी आता लक्षात आलेलीच नसते बरेचदा, अर्धवट वय असतं, त्याच्यामुळे हे सगळं दिसतं. त्याच्यामुळे रॅपो चांगला असणं मुलांबरोबर. मग असे एक प्रश्न जो होता छान होता की सतत कसं पॉझिटिव्ह राहावं. तर मला एक असं सांगायचंय की सतत पॉझिटिव्ह राहायची गरज नाही, त्याचाही ताण आपल्याला येऊन आपण निगेटिव्ह व्हायला लागतो. त्याच्यामुळे असं काही हे काही रॅशनल नाहीये की आदर्श असं काही नाही. अगदी आदर्श असं काही नाहीये. पण एक प्रयोग करून बघावा पालकांनी मुलांबरोबर बोलत असताना, आणि ही ऍक्टिव्हिटी म्हणून घ्यावी बरं का, घरात सगळ्यांनी एकमेकांबरोबर, की एकमेकांना एखादा प्रश्न आपण विचारणार आहोत. उदाहरणार्थ की जेवायची वेळ झाली आणि अजून तुम्ही जेवला नाहीये, तर आता कुणी जर मी तुम्हाला विचारलं की जेवलात का आणि तुम्ही जेवला नसाल, आपण म्हणणार नाही. तर त्याच्याऐवजी जेवायचं आहे अजून, अशा प्रकारची उत्तरं. तर हा छोटासा टास्क आहे, पण ह्याचा इफेक्ट खूप मोठा होतो की आपण स्वतःच्या मेंदूला तीच निगेटिव्ह गोष्ट पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये बोलायची सवय लावतो. आणि आपण लक्षात घेतो की आपण यू फॉर्म मध्ये, म्हणजे आपण तो जो सगळा मेसेज असतो तो यू मेसेज देत असतो की तू असं, तू तसं, तू तसं, त्याच्यामध्ये वी मेसेज येतच नाही ना. तर ह्या सगळ्यामध्ये तो एक काय म्हणायचं अफर्मेटिव्ह टोन येतो, आपण करूया असं एक थोडासा टोन येतो. असं ते खूप भयंकर ताण पालकांनी मुळात मुलांना वाढवण्याचा एकतर घेऊ नये, कारण आपण वाढवतो आणि म्हणून मूल वाढतं असं नाहीये. आपण सपोर्ट देणारे लोक असतो ऍक्च्युअली, ते वाढत असतात सपोर्ट. किती छान मुद्दा सांगितलाय ताई.
खूप मस्त. पालकांनी हा विचार नक्की ठेवावा मनामध्ये, पालकांनी आणि शिक्षकांनी. एका विद्यार्थ्यांनी हा प्रश्न विचारलाय. त्याचं म्हणणं आहे की मी 6th स्टँडर्डला आहे आणि मला अभ्यास करण्यामध्ये खूप अडचणी येतात आणि मला क्रिएटिव्हिटी खूप आवडते. तर मी काय करू शकतो? राजेंद्र पाटील या मुलाने विचारलंय. तर मी इंटरेस्ट कसा घेऊ अभ्यासामध्ये असं त्यांनी विचारलंय. याचं उत्तर कोण देऊ इच्छित आपल्यापैकी? मला वाटतं सुजाता मॅडम जास्त योग्य उत्तर. सुजाता ताई तुम्ही द्या. एकतर त्याचे पालक जर त्याच्या जवळ असतील तर हे एक कॉम्बिनेशन आधी मी पहिलं त्यांच्याशी बोलू इच्छिते की ज्यावेळेला आपलं मूल खूप जास्त क्रिएटिव्ह आहे त्यावेळेला राईट ब्रेन डॉमिनन्स त्याचा असतो जास्ती, म्हणजे त्याचा उजवा मेंदू जास्ती काम करतो आणि त्याच्यामुळे थिंकिंग प्रमाण त्या तुलनेने कमी असतं. म्हणजे तो काही मूल लेफ्टी असतं असं नाही मला म्हणायचंय, पण राईट ब्रेनचं जे काम असतं सगळं की जे क्रिएटिव्ह थिंकिंग यावं त्यावर असं त्याच्याकडे ते जास्ती जोरात त्या मुलामध्ये होत आहे आणि त्याच्यामुळे त्याचा कल हा लॉजिकनी गोष्टी, सिरियसनी गोष्टी लक्षात ठेवणं आणि मग लॉजिकनी काम करणं एखाद्या गोष्टीमध्ये, जसं गणित सोडवणं असेल, सायन्सचे प्रश्न असतील, त्याला सगळ्याला प्रचंड लॉजिक लागतं आणि ते एका दिशेने जातं. म्हणजे एक प्रश्न एक उत्तर किंवा त्याची एक दिशा आहे. तर असं ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह थिंकिंग जास्ती चांगलं आहे ना, अशा मुलांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न बरेचदा येतो. त्याच्यामुळे त्यांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर जरी तेच असलं तरी सुद्धा त्याच्यापर्यंत म्हणजे शिकण्यासाठी, विषयामध्ये इंटरेस्ट घेण्यासाठी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग कसे बरं असू शकतात ह्याच्यासाठीच एक काही ओरिएंटेशन जर देता आलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय मिठामध्ये काय आयोडीन असतं असं जर आपण म्हणलं तर त्याच्यासाठी एक लिंबू पिळून बघणं हा एक सर्वसामान्य प्रयोग झाला. अजून किती बरं प्रयत्न आपण मिठातलं आयोडीन शोधून काढू शकतो. तर हे जे झालं ह्याच्यामध्ये डायव्हर्जंट थिंकिंग आहे आणि ज्या मुलांच्याकडे क्रिएटिव्ह थिंकिंग जास्ती चांगलं ना त्यांना त्या गोलपर्यंत पोहोचताना वेगवेगळे मार्ग अवलंबून बघायला आवडत असतात, रादर ती त्यांची टेंडन्सी असते. त्याच्यामुळे त्यांना ह्याचं अगदीच हा चान्स त्यांना मिळावा आणि पालकांनी मात्र हे नक्की समजून घ्यावं की हे का होतं आणि म्हणजे मूल कमी आहे कशात असं नाही, त्याचा तो कल आहे आणि क्रिएटिव्ह थिंकर असणारे लोक हे पॅटर्न मध्ये बसायला फारसं त्यांना आवडत नाही, त्यांचं इन्क्लिनेशन तिकडे नसतं. ते आर व्हेरी इन्क्विजिटिव्ह, त्यांच्याकडे खूप क्युरिओसिटी असते, खूप प्रकारचे प्रश्न सतत पडत असतात. अशी मुलं शिक्षकांच्याकडनं बरेच जण आवडती असतात कारण त्यांना सतत प्रश्न पडतात आणि ते इतरांच्या पेक्षा वेगळेही काय वेळेला असतात, त्रासाचं होऊ शकतं. तर अशा मुलांच्या बाबतीमध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यायची असते की ते जास्ती काही वेळेला सेन्सिटिव्हली विचार करणारे असले तर ते सगळं फ्रस्ट्रेशन कडे घेऊन जाऊ शकतात त्यांना. त्याच्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या संधी मिळणं ही त्यांची मूळ गरज असते. मला त्याला डायरेक्टली थोडंसं ऍड्रेस करावंसं वाटतंय मुलाला, कारण प्रश्न मुलाने विचारलेला असल्यामुळे तोही एक भाग घेऊया. तर दोन गोष्टी मला सांगाव्याशा वाटतील की अभ्यास करावासा वाटत नाही किंवा अभ्यासाचं बर्डन येतं पण क्रिएटिव्ह गोष्टी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे असं तो ज्यावेळी म्हणतोय त्यावेळी एकतर ऍक्टिव्हिटीज असाव्यात किंवा वेगळं काहीतरी करून बघणं असं असावं. तर मला असं वाटतं की एक विचार, एक मंडेन टाईप ऑफ स्टडी याचा कंटाळा येण्याची शक्यता आहे आणि म्हणून त्याला ते बर्डन वाटत असेल. सो त्याने असं बघावं की आपण एखादी कन्सेप्ट ज्यावेळी शिकतोय ती आपल्याला कशी वापरता येईल आणि शाळेची पाठ्यक्रमामधल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्याच क्रिएटिव्हली कशा वापरता येतील. म्हणजे मग अभ्यासातल्याच गोष्टी घेऊन क्रिएटिव्हिटी जर त्याने शोधली तर त्याला अभ्यासात पण इंटरेस्ट वाटायला लागेल आणि मग पुढे जाऊन जशी आपल्याला बसून काम करण्याची सवय लागते ती एकदा झाली की मग या प्रकारे पण अभ्यास करण्याची सवय होऊ शकेल. पण आता जो क्रिएटिव्हिटीचा इंटरेस्ट आहे तो जर त्याने अभ्यासाच्या पाठ्यक्रमातला शोधला तर त्याला मन पण रमेल आणि अभ्यास पण होईल. ओके, गुड, थँक्यू सर. मी खाडे सरांना विचारते. श्रेयसी वाघमारे यांनी विचारलंय स्मरणशक्ती कशी वाढवावी किंवा त्याच्यासाठी काय करू शकतो? खाडे सर. मुळातच एखादी गोष्ट स्मरणात राहते म्हणजे काय होतं तर त्यात दोन प्रकार येतात, एक शॉर्ट टर्म मेमरी येते आणि एक वर्किंग मेमरी येते. बाकी अनेक प्रकार आहेत, लॉंग टर्म मेमरी वगैरे पण येते, पण आता आपल्याला अभ्यासक्रमात जी येते ती शॉर्ट टर्म मेमरी, वर्किंग मेमरी आणि मग पुढे लॉंग टर्म मेमरी. तर स्मरणात राहण्याच्या प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे अटेन्शन स्पॅन. अटेन्शन स्पॅन म्हणजे काय? अटेन्शन स्पॅन इज द अमाउंट ऑफ कॉन्सन्ट्रेटेड टाइम अ पर्सन कॅन स्पेंड ऑन अ पर्टिक्युलर टास्क विदाउट बिकमिंग डिस्ट्रॅक्टेड. म्हणजे डिस्ट्रॅक्ट न होता
100% इथे राहणं. फॉर एक्झाम्पल आता सपोज कोणी सेशन्स ऐकतात सगळेजण, पण डेफिनेटली अधेमध्ये कुठेतरी आपलं मन भरकटून येतं, अरे हे करायचंय ते करायचंय, हे झालं की ते. म्हणजे काय, त्या क्षणी अटेन्शन स्पॅन माणसाचा कमी पडतो किंवा भरकटतो तो. तर इथे ब्रेन मध्ये खूप टास्क सुरू असतात किंवा आपापसात मारामारी सुरू होते. उदाहरणार्थ मुलं अभ्यास करत आहे आणि कोणतरी बाहेरनं हाक मारले, ओके, तर आपोआप ब्रेन मध्ये काय चालू होतं, मी अभ्यास करू का बाहेर जाऊ, मी अभ्यास करू का बाहेर जाऊ. इथे फायटिंग सुरू होते. आता जर त्या मुलांनी स्वतःवरती एक काय म्हणता येईल थोडंसं काम केलं असेल किंवा त्याचा गोल असेल, तर त्याचा अटेन्शन स्पॅन तो एफर्ट घेऊन चांगला ठेवू शकतो. मगाशी ज्या ऍक्टिव्हिटीज आपण सांगितल्या होत्या, 9 ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या रेग्युलरली करा. ओंकार, भ्रामरी, अनुलोम विलोम किंवा श्वास मोजणं, म्हणजे श्वास घेतला 1, श्वास सोडला 2, श्वास घेतला 3, म्हणजे इनहेल 3, एक्झेल 4, असे 40 काउंट जर अभ्यासापूर्वी केले कुठल्याही, त्यांनी बसायचं. ओंकार भ्रामरी सपोज नाही शक्य आहे तर त्यावेळी फक्त इनहेल एक्झेल हे त्यांनी 40 वेळा केलं तरी आपोआप म्हणजे अटेन्शन स्पॅन वाढतो. अटेन्शन स्पॅन वाढला की स्मरणशक्ती वाढणार आहे. ओके, थँक्यू सर. प्रॅक्टिकल टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद. आता मला रिचा मैमला विचारायचंय. एक पेरेंट ने पूछा है, मैं होम स्कूलिंग करती हूँ, मेरा बच्चा, उसका आईक्यू बहुत अच्छा है, उन्होंने उसकी पढ़ाई का ये बहुत अच्छा है, तो उसे बुक की जो एक्टिविटी है, बुकिश एक्टिविटीज, उसमें उसे इंटरेस्ट नहीं चला जाता है उसका इंटरेस्ट, तो मैं उसे क्या बताऊं? रिचा मैडम. अभी बहुत अच्छे तरीके से इस प्रश्न का थोड़ा सा भाग चर्चा हुआ था अभी जस्ट. हाँ, बहुत सुंदर से उन्होंने बताया है कि जब हम कॉन्सेप्ट्स जो बच्चे सीख रहे हैं उसको अप्लाई करना सीखेंगे, एप्लीकेशन, कि उसको कहाँ, फॉर एग्जाम्पल सक्शन एक किताब में पढ़ना और उसको ये समझना कि वो कहाँ कहाँ उसने देखा है, इसका एप्लीकेशन. अगर बच्चा इस पॉइंट से रिलेट करेगा तो उसका इंटरेस्ट डेवलप होगा, क्योंकि जब उसको हम बताएंगे कि एग्जाम्पल तुमने क्या क्या देखा और बच्चा उससे अचानक बोलता है वैक्यूम क्लीनर, नहीं मैंने उसमें सक्शन देखा है, मैंने जब ग्लास में लस्सी पिया तो मैंने सक्शन को देखा. सो जब वो इन चीजों से अपने आप को जोड़ता है तो उसका इंटरेस्ट एक डिफरेंट लेवल पे डेवलप होगा. और उसमें बच्चों को कोशिश करने देना चाहिए कि उनको खुद इन चीजों को ढूंढ के आपके सामने लेके आए और फिर उसको एक्सप्लेन करें. तुम जाओ, तुम ढूंढो कि कहाँ पे तुमको इवेपोरेशन कैसे समझ में आएगा, कैसे तुमने इस बात को समझा. जब हम इस तरीके से जब बच्चों को जोड़ते हैं तो बच्चों का इंटरेस्ट डेफिनेटली बढ़ेगा. तो हमने कई सारे प्रॉब्लम्स देखे मैम, तो हम इस ट्रेनिंग सेशन जो हम कराने वाले हैं उसमें पेरेंट्स को क्या क्या बेनिफिट्स होंगे उसकी आइडिया तो उनको आई होगी. आपको कुछ और ऐड करना है इसके लिए? ट्रेनिंग सेशन से रिलेटेड हम क्या देने वाले हैं? एक बहुत इम्पोर्टेंट चीज जो मैंने अपने जो मेरा एक्सपीरियंस रहा है उसमें पाया है, अक्सर बच्चों में कमी देखकर उनको लेबल करने की जो आसपास पेरेंट्स ना रिलेटिव्स के आदत होती है, बच्चों को कहीं ना कहीं लेबल कर देते हैं और वो उनके मस्तिष्क में बैठ जाता है और उससे उसको निकलना बहुत डिफिकल्ट होता है. चाहे हमने देखा है कि बच्चों को रंग के लिए बोल दीजिए, उसके स्किन के लिए बोल दिया, उसको कम अंक पाने के लिए बोल दिया. जब हम लेबल कर लेते हैं तो बच्चों को बहुत तकलीफ होती है और उससे उनकी जो खुशी है सीखने की किसी भी चीज वो घट जाती है, वो कम हो जाती है. तो यहाँ हम ये बहुत अच्छी चीज सीखने को मिलेगा और एग्जाम्पल्स के साथ और आगे उनको समझने को भी मिलेगा जब हम इस सेशन में जाएंगे आपको, क्योंकि अभी समय कम है और बहुत सी चीजें एग्जाम्पल्स में बताएंगे. तो जी हाँ, सवाल बहुत है और समय कम है. बट हाँ, तज्ञों का धन्यवाद, सगळ्या तज्ञांचे धन्यवाद. मी वंदना यांच्याकडे हँड ओव्हर करते. थँक्यू. थँक्यू वैदेही आणि शंकरी.
मला फक्त एक सूचना द्यायची आहे की आम्ही तुमचे सगळ्यांचे ईमेल आयडी आमच्याकडे आहेत, तर आम्ही फीडबॅक फॉर्म आपल्या ईमेल आयडी वर पाठवू, तो कृपया आम्हाला भरून द्यावा, ज्याचा आम्हाला पुढच्या वाटचालीकरता नक्कीच उपयोग होईल. आता आभार प्रदर्शनाकरता मी आमच्या क्लबच्या सदस्य रोटरीयन शुभा प्रधान यांना आमंत्रित करते. त्यांचा शिक्षण क्षेत्रात बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे, म्हणून त्यांना विनंती करते की आजच्या कार्यशाळेतील विषयांचा गोषवारा थोडक्यात सांगावा आणि आभार प्रदर्शन करावे. शुभाताई. शुभाताई. शुभाताई तुम्ही आहात? Yeah, hello. Am I audible now? या. Thanks, Vandana. Thank you, Vandana. रोटरी क्लब पुणे मेट्रो तर्फे मी रोटेरियन शुभा प्रधान आभार प्रदर्शनाच्या एका छोट्या पण महत्वाच्या कामासाठी आता इथे आलेली आहे. एखाद्या मेजवानीच्या जेवणानंतर पान सुपारी देणाऱ्याचे काम जेवढे महत्वाचे असते तेवढेच हे काम महत्वाचे आहे असं मी समजते. रोटरी क्लब पुणे मेट्रो व पुणे प्रेस्टीज च्या संयुक्त विद्यमाने पालक व शिक्षकांसाठी घेण्यात आलेला हा आनंदाचा अभ्यासक्रम, हा वेबिनार आपण आत्ताच ऐकला आणि आपल्या सर्वांसाठी ती एक ज्ञानाची मेजवानीच होती, यात कोणाचेही दुमत नसणार. या वेबिनारसाठी उपस्थित असलेले रोटरीचे सर्व डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, डिस्ट्रिक्ट लिटरसी टीम यांचे मी प्रथम आभार मानते. त्याचबरोबर आजचे आपले एकाहून एक सरस असे मान्यवर वक्ते, एनरिचचे संचालक डॉक्टर दिनेश नेहते सर, अनुभूती नर्चरिंग यंग माइंड्सचे संचालक समीर खाडे व शिक्षण क्षेत्रातील दोघी नामांकित वक्त्या सौ रुचा कुमार, प्राध्यापिका राहुल इंटरनॅशनल स्कूल्स व ज्ञान प्रबोधिनीच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख सौ सुजाताताई होनप मॅडम, या सर्वांचे मनापासून आभार. ज्यांनी हा कार्यक्रम जुळवून आणण्यासाठी खूप मेहनत केली त्या रोटरीच्या स्कूल मॅनेजमेंट टीमचे सर्व सदस्य आणि लास्ट बट नॉट लीस्ट उपस्थित सर्व सुजाण पालक व जबाबदार शिक्षक. जाता जाता पानावरची जी लवंग असते त्याप्रमाणे झूमचे आभार मानायला मी विसरणार नाहीये. आज एवढे पालक एकत्र असताना झूमने आपली खूप छान साथ दिली, त्याबद्दल झूमचे आभार. डॉक्टर दिनेश नेहते सर, थोडक्यात समरी घेते आता संबंध झालेल्या वेबिनारची. डॉक्टर दिनेश नेहते सरांनी शिक्षणासाठी लागणारा सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे मेंदूची रचना व त्याच्या वेगवेगळ्या भागांचे कार्य अतिशय सरळ सोप्या भाषेत समजावून सांगितले. स्ट्रेस, टेन्शन्स, काळजा, भीती अशा अनेक निगेटिव्ह गोष्टींचा निओकॉर्टेक्स किंवा त्यांनी सांगितलेला फ्रंटल लोब ब्रेन ह्या माणसाच्या मेंदूतील एका महत्वाच्या भागावर होणाऱ्या परिणामांची ही कल्पना त्यांनी आपल्याला दिली आहे. आता हा परिणाम होऊ द्यायचा नसेल तर त्याची जबाबदारी कोणाची? तर पालकांनीच उचलायला हवी. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आपण सर्वजण एका अज्ञात दबावाखाली काम करत असतो. यातून होणारे आपले टेन्शन्स याचा परिणाम मुलांवरही अप्रत्यक्षरित्या होतच असतो. अशा परिस्थितीत पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल करणे फार गरजेचे आहे. आजच्या मितीला शिकवला जाणारा अभ्यासक्रम हा मुलांसाठी खूपच स्ट्रेसफुल आणि कॉम्पिटिटिव्ह आहे, निगेटिव्ह इम्पॅक्ट करणारा आहे. आपल्या दुसऱ्या वक्त्या सौ रुचा कुमार यांनी हॅपीनेस करिक्युलम कसा असू शकतो वर थोडा प्रकाश टाकला. मुलांना कशा कशातून आनंद मिळतो तर त्यांनी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक, शाबासकी, चांगल्या गोष्टींची घेतलेली पालकांनी दखल, पार पडलेली जबाबदारी बद्दल मिळालेले महत्व, या सर्व गोष्टीतून मुलांना आनंद मिळतो. या छोट्या गोष्टी करायचा वाव त्यांना दिला पाहिजे. लर्निंग बाय डुईंग, प्ले वे मेथड, प्रोजेक्ट मेथड या नवीन पद्धती आपल्याला आता आत्मसात केल्या पाहिजेत. अनेक वर्षांच्या त्यांचा टीचिंग आणि रिसर्च मधला प्रगल्भ अनुभव त्यांच्या गप्पांमधून आपण ऐकलाच आहे. हा विद्यार्थ्यांना मिळालेला तो आनंद त्या आपल्याला
आपल्याशी शेअर करणार आहेत आणि त्यातून पालकांना व शिक्षकांना खूप काही शिकायला मिळेल ह्याची मला खात्री आहे. पैकीच्या पैकी मार्क मिळाले म्हणजे मूल शिकले हा जुना विचार आता आपण बदलला पाहिजे. यानंतर होते अनुभूती नर्चरिंग यंग माइंड्सचे संचालक समीर खाडे सर. सरांनी पूर्वीच्या मानवाला तोंड द्याव्या लागणाऱ्या धोक्यांच्या बद्दल आपल्याला सांगितले. धोक्याच्या वेळी ऍड्रेनलिन ग्लँड्सनी मेंदूला दिलेल्या आदेशावर फ्लाइट और फाइट हे दोनच चॉईसेस मानवाला होते. आज जरी हे धोके मानवापुढे नसले तरी मनावर ताण आणणारे स्पर्धा, परीक्षा, मंथली टार्गेट्स, मार्केट सिच्युएशन्स, रोजचा टाइम मॅनेजमेंटचा खेळ, ड्रायव्हिंग थ्रू द ट्रॅफिक, ट्रॅव्हलिंग, ह्या सर्वांचा स्ट्रेस किंवा ह्या स्ट्रेसचे नवीन राक्षस रोज आ वासून ह्या पिढीसमोर उभे आहेतच. पुन्हा पालकांचा स्ट्रेस मुलांवर होणारच. मग अशामध्ये मनाचे संतुलन साधण्याकरता मुलांनी व पालकांनी एकत्र करावयाचे काही बाह्य उपाय सरांनी सुचवलेत. याचे होणारे फायदेही अनेक आहेत. मनाची शांती, समाधानी वृत्ती, एकाग्रता, स्मरणशक्ती व मुलांबरोबर होणारे एक पॉझिटिव्ह बॉन्डिंग. घरातले वातावरण स्ट्रेस फ्री व आनंदी राहिले तर अर्धी लढाई जिंकण्यासारखेच आहे, नाही का? आणि शेवटी होत्या त्या ज्ञान प्रबोधिनीच्या सुजाताताई होनक मॅडम. त्यांनी सध्याच्या शिक्षण क्षेत्रात घडत असलेल्या बदलाबद्दल खूपच छान माहिती आपल्याला दिली. पुस्तकी ज्ञान देणाऱ्या शिक्षकांची खरे तर जगाला आज गरजच नाहीये. गुगल नावाचा तो महागुरु आपल्या मुलांना हवी ती सगळी माहिती क्षणामध्ये उपलब्ध करून देतोच आहे. आजच्या शाळांना शिक्षक नको तर फॅसिलिटेटर्स हवेत, हा उत्तम मुद्दा त्यांनी आपल्याला पुढे मांडला. मुलांना बोलते करून त्यांच्यातली विचार करण्याची क्षमता वाढवणे, प्रत्येक मुलातील पोटेन्शियल ओळखून त्या गुणांना वाव देणारे पालक व शिक्षकांची आज गरज आहे. काहीतरी वेगळा, आउट ऑफ द बॉक्स असे विचार करणारी मुलेच उद्याचे उद्योजक बनणार आहेत आणि जगाला अशा मुलांचीच आज गरज आहे. स्वानुभवातून शिक्षणाची संधी, त्यासाठी लागणारे वातावरण निर्मिती, मुलांना वेगळ्या वाटेने विचार करायला लावणारी प्रश्न मंजुषा, त्यांच्यात एक होऊन त्यांची भाषा बोलणाऱ्या अशा सक्षम शिक्षकांची आज आपल्याला गरज आहे. ही एक कला आहे त्यांनी सांगितलं आणि ती आपण शिकूही शकतो. ती आपल्याला शिकायलाच पाहिजे. चला तर हे सर्व जाणून घेण्यासाठी लवकरात लवकर या ट्रेनिंग कोर्ससाठी एनरोल व्हा. उद्याच्या आत्मनिर्भर भारताचे नागरिक आपल्याला घडवायचे आहे. RCPM व RCPP ही जी सुवर्ण संधी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे त्याचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा हीच आमची इच्छा आहे. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. ओव्हर टू यू वंदना. थँक्यू. थँक्स रोटेरियन शुभा. चला तर मंडळी, आता ट्रेनिंग सेशनला नक्की भेटूयात. सगळ्या फ्रेंड्सलाही आपल्या जरूर सांगा. आपल्या मुलांना आणि शिष्यांना हा आनंदाचा ठेवा देऊयात. त्यांना घडवण्याची भाषा सोडून देऊन त्यांचं त्यात सुंदर घडण्यासाठी आपण फक्त साधन होऊया. धन्यवाद. मुकुंद, हा बोल. कार्यक्रम संपला, डिक्लेअर का करायचा का? हो हो केला का? ओके, वंदनाने केला. अच्छा, वंदनाने केला. वी कॅन क्लोज द मीटिंग. ओके. एनिवे, ग्रेट प्रोग्राम. थँक्स. Very well done, huh? Very well done. Very well done. Everybody सगळ्यांनीच. spoke well. Dinesh, you spoke really well. सगळ्यांनीच. Richa. दिनेश, Yeah. रिचा, And Sujata Khade ma'am. sir, Sujata ma'am, everybody. Well done. वेल डन, व्हेरी वेल डन. Very well थँक done. यू. अटेंडन्स पण फार फुलफिलिंग होता. हा, हा. प्लस होता. पुढच्या गोष्टी आपल्याला करता येतील ज्या आपण प्लॅन करतोय त्या. येस, हो येस. व्हेरी नक्की. नाईसली डन, व्हेरी नाईस. वंदना, छान हे केलं सर. कंडक्ट प्रोग्राम मस्त आणि केलं. वैदेही, शुभा, सगळ्यांनी सगळ्यांचं. I don't see her. सगळ्यांचे सजेशन्स खूप होते लोकांचे की ह्याच्याबद्दल माहिती द्या आणि अजून 2-3 सजेशन्स होते की अमृता बोकील यांनी पण टाकलं होतं
तर ते सजेशन्स आपण फॉरवर्ड करूया लगेचच. म्हणजे अमृता वकिलांना त्यांच्या शाळेत कार्यक्रम हवाय. हा, शाळेत कार्यक्रम हवाय, त्या स्पेसिफिक सजेशन्स लिहून ठेवलेत मी. सजेशन्स आपण आणि चॅट बॉक्स पण सेव्ह होईल ना आपलं? हा, ओके. चॅटबॉक्स मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो.